आता आपण जे पाहतो अलीकडे की मुलगा वडिलांसोबत काही गोष्टी शेअर करत नाही किंवा फॅमिलीसोबत गोष्टी शेअर करत नाही, मग याच्यामध्ये काय वाटतं की नक्की चूक कोणाची असेल? पॅरेंट्स स्ट्रिक्टली वागतात आहे म्हणून, किंवा मग मुलगा काहीतरी चुकीचं वागतोय? मला काय महत्त्वाचं आहे पालकांना, तुमचं बाळ की पैसा? आय डू अंडरस्टँड, आज चांगली लाईफस्टाईल जगायला पैसा पाहिजेलच आहे, म्हणजे मुलांना हे करावं. त्यावेळेला पॅरेंट्सला जेव्हा असं वाटेल ना, त्यांनी फक्त 2 मिनिटं शांत बसावं आणि विचार करावा, मी काय करते, मी काय करतो आणि मला माझ्या मुलांकडून काय अपेक्षा आहे. तर हे कंपॅरिझन पॅरेंट्सने केलं पाहिजे का? रोज तुमच्या पाल्याला सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर, संध्याकाळी झोपायच्या आधी, रात्री मिठी मारा आणि त्याला ही रोज 2 वाक्य सांगा, बाळा रे तू मला खूप आवडतो आणि माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. पॅरेंट्सने कसं ओळखावं की आपला मुलगा फक्त शाळेतच नसून त्याच्याकडे वेगळं स्किल पण आहे? क्वेश्चन्स काय नाही, जे सकारात्मक वाक्य लेट्स इंट्रोड्यूस म्हणतात, आय एम द बेस्ट स्टुडंट. जेव्हा ते वारंवार म्हणतायत ना, त्यावेळेला ती गोष्ट कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते आणि मग ते माइंड तसं काम करायला चालू करतं. म्हणजे हे मेडिटेशन आणि अफर्मेशन्स हे रिवाइंडिंग ऑफ माइंड करतात. स्किल्स महत्त्वाचे की मार्क्स महत्त्वाचे? आणि तुमचे शब्द मुलांसाठी आशीर्वाद असतील हे कायम लक्षात ठेवा. लहानपणी खूप सारे विद्यार्थी खोटं बोलतात, तर ही सवय कशामुळे लागते? काय? ही शिस्त म्हणजे म्हणाल तर तुम्ही मार्गदर्शन आहे आणि शिक्षा म्हणाल तर दंड आहे, म्हणजे पनिशमेंट आहे असं आपण जे म्हणतो. जर तुम्हाला असं वाटतंय पालकांनो की माझ्या मुलाला शिस्त लागायला हवी आहे, तर असं वारंवार होणार आहे की तुम्हाला खूप वेळा त्या मुलांना सांगावं लागणार आहे. मी एक ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सांगेल की बघा, मार्क्स आहेत इम्पॉर्टंट, पण पूर्ण लाईफ जगण्यासाठी मार्क्स नाही आहे. सो मुलांना तुम्ही टेम्पररी पकडू नका, परमनंट पकडा. पण तुम्ही प्रेशर दिला तर गोष्टी उलट्या होतील. तुम्ही सपोर्ट केला तर मुलांचा ग्राफ नक्की उंचावेल. पॅरेंट्सचा सपोर्ट आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास असेल तर मला वाटत नाही मुलं डिप्रेशनमध्ये जाते. फक्त पॅरेंट्सला वारंवार याची जाणीव करून द्यावी लागेल, मी तुझ्याबरोबर आहे, माझे संस्कार काय आहेत आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, काही झालं तरी गोष्टी तू चांगल्याच करशील. नमस्कार. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत एक पालक आणि विद्यार्थी याच्यामध्ये बॉन्डिंग कसं असावं. कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा एक आदर्श व्यक्तिमत्व बनावा किंवा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी जगात वावरावं. तर तेच घडवण्यासाठी मुलामध्ये आणि पॅरेंट्समध्ये कसं बॉन्डिंग असावं याबद्दल आज चर्चा करणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे, आजकाल तुम्ही न्यूज पण पाहताय की मुलगा कसा वागतोय, पॅरेंट्स मुलासोबत कसे वागत आहेत. जसा काळ बदलत गेला आहे, टेक्नॉलॉजी आल्यात, मुलांमध्ये टेन्शन, डिप्रेशन याचं प्रमाण वाढत चाललं. ह्या भरपूर काही गोष्टी आहेत आणि या सगळ्यांसोबत त्या सगळ्या चर्चा, सगळे प्रश्न आणि सगळ्या समस्या याच्यावरती आपण काय पर्याय शोधू शकतो याबद्दल आज चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी लाईफ कोच आणि काउन्सिलर सौ ज्योत्स्ना भूषण मावळे मॅम आलेले आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार सर. तर सर्वात प्रथम मॅम आपण आता सुरुवात करूया चर्चेला. तर तुम्ही जे काउन्सिलिंग करताय, लाईफ कोच अँड काउन्सिलर, तर त्याबद्दल थोडं सांगा ना. ज्योत्स्ना भूषण मावळे, मी ॲज अ लाईफ कोच काउन्सिलर आहे आणि काउन्सिलिंग जे मी करत आहे ते काही खूप रॉकेट सायन्स नाही आहे. जे आपण आपल्या आईवडिलांकडून शिकलो आहोत त्याच्याचबद्दल आम्ही हे पॅरेंट्सला सांगतो आहे. मला असं कुठेतरी वाटतं की पॅरेंट्सला खूप आजकाल टेन्शन येतं की काउन्सिलिंग म्हणजे काय, खूप मोठी गोष्ट आहे, आपण जायला पाहिजे. तर मला वाटतं हे सगळ्यांकडे आहे. फक्त मी एक मीडिया आहे की त्यांना तिथे जागृत करून देते, त्यांना आठवण करून देते की तुम्हाला माहिती आहे, पण फक्त तुम्ही ते कुठेतरी वापरत नाही आहेत, यूज करत नाही, तेवढंच आहे काउन्सिलिंग. बरोबर. कारण आपण पूर्वीच्या काळी पाहिलं तर मला वाटतं की काउन्सिलिंग ही फील्ड थोडी कमी होते, की म्हणजे लोक त्यांची लाईफ जगत होते. तर आजकाल काउन्सिलिंगची गरज म्हणजे लोकांना त्यांच्या व्यापामुळे म्हणा किंवा काही जबाबदाऱ्या विसरत असतात, तर ते आठवण करून देणं म्हणजे काउन्सिलिंग असं असू शकतं. बरोबर? हो सर, बरोबर आहे. कारण आज जसं आपण बघतोय की दोन्ही पॅरेंट्स वर्किंग आहेत किंवा त्यांना वेळ दिला जात नाही आहे मुलांना, मग ते मुलांमध्ये तो कम्युनिकेशन जो गॅप आहे ना, त्याच्यामुळे असं मला वाटतं की काउन्सिलिंगची गरज पडत आहे. आणि जर खरंच कम्युनिकेशन गॅप वाढतोय आणि त्याच्यामुळे जर मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जो गॅप निर्माण होतोय आणि तिथे त्याच्यामुळे गॅप निर्माण झाल्यामुळे त्यांचा जर संवाद होत नसेल तर त्यांनी काउन्सिलिंग खरंच करावं. का तर फक्त तुम्हाला माहिती करून घ्यायला की तुम्ही त्यांच्याबरोबर वागावं कसं. बरोबर. आता हेच आपण की पालकांनी मुलासोबत वागावं कसं, हेच की आपण बघतो एक आदर्श पिता पुत्र किंवा एक फॅमिलीमध्ये
मुलगा आणि पॅरेंट्स यांचं बॉन्डिंग कसं असावं, काय सांगा? आपण लहानपणापासून ऐकत आलोय की मुलगी वयात आली की ती आईकडे जास्त जाते बरोबर. आणि मुलगा वयात आला की तो वडिलांकडे असतो. हे एक नैसर्गिक आहे. हे त्यांच्याकडे अटॅच होतं किंवा त्यांच्या जीन्समुळे म्हणा किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ते कसे कपडे घालतात, काय आहे, हे सगळ्या गोष्टी. जेव्हा तुम्ही म्हणाल पिता आणि मुलगा याच्यामध्ये, तर मी म्हणेल की पिता जर असेल म्हणजे वडील, आपण आज पप्पा म्हणतो, फादर म्हणतो, त्यांनी खंबीरपणे मुलाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. बरोबर. त्यांना समजून घेतलं पाहिजे की एक्झॅक्टली त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, ते कुठल्या गोष्टींमधून जात आहेत, आणि तेव्हाच त्यांचं हे कधी होईल जेव्हा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असेल प्रॉपर. सो त्यांनी खंबीरपणे उभं राहावं, हेच मी सांगेल. कुठल्याही परिस्थितीत पित्याने त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहावं. बरोबर. आता आपण जे पाहतो अलीकडे की मुलगा वडिलांसोबत काही गोष्टी शेअर करत नाही किंवा फॅमिलीसोबत गोष्टी शेअर करत नाही. मग याच्यामध्ये काय वाटतं की नक्की चूक कोणाची असेल? पॅरेंट्स स्ट्रिक्टली वागतात आहे म्हणून, किंवा मग मुलगा काहीतरी चुकीचं वागतोय, तर काय वाटतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. बघा, इथे असं म्हणता येणार नाही की चूक कोणाची आहे, पित्याची की मुलाची आहे. दोघांची चूक नाही पण आहे आणि आहे पण आहे. होतं कसं, आजकाल पित्याला म्हणजे पप्पांना असं वाटतं की मी जे करतोय ते बरोबर आहे का, किंवा माझ्या मुलाला हे आवडेल का, किंवा आम्ही तर हे घालत नव्हतो, तो आता हे घालतोय, ते बरोबर आहे का. आणि जेव्हा एखादे पालक, जेव्हा पिता म्हणा किंवा आई म्हणा, जेव्हा ते स्ट्रिक्ट होतात ना, त्याच्यामध्ये फक्त भीती असते, बाकी काही नाही आहे. मग ही भीती जर त्यांनी काढून टाकली आणि तो जर विश्वास त्यांनी त्या मुलावर ठेवला, तर मला वाटत नाही त्यांना पॅरेंटिंगची गरज आहे. आणि त्यांच्यामधलं कम्युनिकेशन अजून स्ट्रॉंग होईल आणि मुलंही फ्रीली त्यांच्याशी बोलतील. तेच कम्युनिकेशन वाढवण्यासाठी काय करावं, काय वाटतं की मुलांनी आणि पॅरेंट्स याच्यामध्ये कम्युनिकेशन वाढवण्यासाठी? एक खूप चांगला मंत्र मी तुम्हाला सांगेन. पहिली गोष्ट तर मुलांना मिठी मारा, रोज मिठी मारा. कारण आजकालच्या जगामध्ये असं झालं आहे की मुलांना तो फिजिकल टच राहिलेला नाही आहे. तो मिठी मारणं फॉर 20 सेकंड्स, मी हे सगळ्या पॅरेंट्सला सांगत असते. सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे झोपायच्या आधी आणि उठल्यानंतर त्यांना मिठी मारा. त्यांना सांगा की आय ट्रस्ट यू, आय लव्ह यू. हे तुम्ही जेव्हा त्यांना सांगाल ना, तर त्यांच्यावर विश्वास वाटेल. त्यांना वाटेल की आमच्याबरोबर कोणीतरी उभं आहे. आणि त्यांना हे नेहमी जाणीव करून द्या की काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, फक्त तू माझ्याशी खरं बोल. हे जर गोष्टी झाल्या तर 100 ने मी 1000% सांगेल कम्युनिकेशन खूप चांगलं होईल. म्हणजे मुलं आणि पॅरेंट्समधलं कम्युनिकेशन खरंच चांगलं होईल. म्हणजे मिठी मारणं किती गरजेचं आहे मुलं आणि पॅरेंट्समध्ये, आजकाल पाहतो की आपण ते खूप कमी झालेले आहे. ठीक आहे, आता हे झालं आपण कम्युनिकेशनबद्दल. पण आता आपण पाहिलं की कोणत्याही पॅरेंट्सला, पालकांना वाटतं की आपला मुलगा एक सगळ्या बाजूने स्ट्रॉंग व्हावा, म्हणजे त्याला शिस्त पण असावी, इमोशनली फिजिकली तो स्ट्रॉंग असावा. तर याच्यासाठी पॅरेंट्सचा काय रोल असतो? जे तुम्ही आज म्हणालात की सर्व गुण संपन्न, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो. म्हणजे सगळ्या तऱ्हेने त्या मुलांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मी ते पालकांना हे सांगू इच्छिते की जर तुम्हाला हवं आहे ना मुलांची होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी, तर तुम्ही हे त्यांच्यासाठी रोल मॉडेल आहात. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की मुलांनी कराव्या, ते स्वतः आधी पालकांनी करायला पाहिजे. म्हणजे लेट्स से आपण म्हणू शकतो की एक्सरसाइज करणं, जर पालकांनी ही केली तर मुलं त्यांना बघतात, मुलं 100% करतात. एखादं पुस्तक वाचावं वाटतंय तर त्यांनी वाचावं, जेणेकरून मुलगा बघेल. आणि इथे अजून एक असं होतं की पालकांचा पुढचा प्रश्न पण असू शकतो, आम्ही करतोय पण मुलं नाही करत आहे. बघा, माझ्याकडे किंवा तुमच्याकडे जादूची काडी नाही आहे. एकदा फिरवली की लगेच होईल. मे बी काही मुलं वेळ घेतील, त्यांना एक 8 दिवसात कळेल की आपण पण हे करायला पाहिजे. काहींना 1 महिना जाईल, काहींना 6 महिने जातील, असं होऊ शकतं. सो इट डिपेंड्स. पण जेव्हा वाटतंय होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावी, तर कुठेतरी ते पालकांनी चालू करायला पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे थोडा वेळ जाईल, पण पहिल्या गोष्टी पालकांनी आत्मसात करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते मुलगा त्याच्याबरोबर ते आत्मसात करून तो सगळ्या बाजूने स्ट्रॉंग व्हायला तयार होईल. आता जर मुलगा, आपण म्हणतो की आपला मुलगा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, फिजिकली म्हणा, इमोशनली म्हणा, मग त्याच्यासाठी जे लागणारं आपण म्हणतो की शिस्त लागणार असेल, मग काहींना ती शिक्षा वाटते की मला एवढे डिसिप्लिनमध्ये राहायला का सांगतं ते, मला सकाळी लवकर उठायला सांगतं ते, व्यायाम करायला सांगतं. काहींना ते म्हणतो ना आपण की मागे लागल्यासारखं होतंय आणि ते स्ट्रिक्ट वागतात माझ्यासाठी. मग शिस्त आणि शिक्षा याच्यामधला फरक काय, कसं सांगा? बघा, मी तर एक गोष्ट सांगेल इथे की शिस्त म्हणजे म्हणाल तर तुम्ही मार्गदर्शन आहे, आणि शिक्षा म्हणाल तर दंड आहे, म्हणजे पनिशमेंट आहे असं आपण जे म्हणतो. जर तुम्हाला असं वाटतंय पालकांनो की माझ्या मुलाला शिस्त लागायला हवी आहे, तर असं वारंवार होणार आहे की तुम्हाला खूप वेळा त्या मुलाला
सांगावं लागणार आहे. आणि त्यावेळेला पॅरेंट्सला असं वाटतं की मी किती मागे लागायचं, आणि मुलांनाही वाटतं की पॅरेंट्स माझ्या मागे लागतात. म्हणजे जेव्हा मी मोठ्या मुलांशी बोलतो तर त्यांचे मेन प्रॉब्लेम्स विचारले की म्हणतात पॅरेंट्स मागे लागतात. जेव्हा पॅरेंट्स येतात माझ्याकडे आम्हाला सांगतात आम्ही कंटाळलोय सांगून. मी इथे सांगेल पॅरेंट्सला पहिले तर पेशन्स ठेवावे लागतील, सारखं सारखं सांगावं लागेल. बघा आपली मुलं ही मशीन्स नाही आहेत, मुलं ही ह्युमन्स आहेत आणि त्यांना त्यांच्या ब्रेनपर्यंत म्हणजे मेंदूपर्यंत सारखी ती गोष्ट जाण्यासाठी, त्यांना ती आत्मसात करून देण्यासाठी आपल्याला सांगावं लागेल. फक्त इथे होतं काय, जेव्हा पॅरेंट्स त्यांच्या सांगतात बाळा रे हे करू नको, तर त्याऐवजी बाळा हे कर, तेव्हा ही शिस्तकडे जाईल. आणि इथे जेव्हा शिस्त लावायची तेव्हा दोन्ही पॅरेंट्सने एकाच प्लॅटफॉर्मवर येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर समजा आई हो म्हटली तर वडिलांनी नाही म्हणायचं नाही, वडील हो म्हटले तर आईने नाही म्हणायचं नाही, म्हणजे मुलांना शिस्त लागेल. जर दोघांनीही त्यांच्यामध्ये जर अंडरस्टँडिंग नसेल, एकाने हो म्हटलं दुसऱ्याने नाही म्हटलं, तर मुलं मग त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही एका गोष्टीवर ठाम राहा, हे असायलाच हवं बाळा. जर लेट्स से मी तुम्हाला सांगेल एक प्रामाणिकपणा पाहिजेलच पाहिजे, ही शिस्त आहे बरोबर, एक स्किल आहे, त्याच्यामुळे हे मुलांना पाहिजेलच पाहिजे. मग इथे तुम्ही ठाम राहा की तुझी चूक जरी झाली ना, तू येऊन मला सांग, तिथे तू प्रामाणिकपणे सांग, मी आहे तुझ्यासोबत. आणि ओरडण्यापेक्षा तिथे तुम्ही त्यांना जवळ घ्या. ठीक आहे बाळा, एकदा चुकलं ठीक आहे, परत तू काही करणार नाही असं मला विश्वास आहे. म्हणजे ते विश्वास निर्माण करून द्या, मग मुलांना ती शिक्षा नाही वाटणार, शिस्त नक्की वाटायचं. बरोबर. म्हणजे कोणत्याही गोष्टीची निगेटिव्ह बाजू न सांगता की तू हे कर त्याच्यामुळे तुझा फायदा होईल असं एकदम शांततेत सांगणं फायद्याचं राहील, म्हणजे ते शिस्तीकडे वळतील. ठीक आहे, आता हे झालं शिस्तीबद्दल. आता आपण एक असं आहे की जे मी पण अनुभवलं आहे आणि भरपूर सारे माझ्या वयाचे मुलं किंवा आता शाळेतली मुलं पण की कंपॅरिझन करतात की बघ त्याला एवढे पर्सेंटेज पडले, तो असा करतोय, तो हे काम करतोय. तर हे कंपॅरिझन पॅरेंट्सनी केलं पाहिजे का? त्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत, गुड कंपॅरिझन, बॅड कंपॅरिझन. मग ते कसं मॅनेज केलं पाहिजे? बघा इथे कंपॅरिझन, आता आपण आपल्यापासून सुरुवात करू. मी इथे खूप छान उदाहरण नेहमी माझ्या पालकांना देत असते की लेट्स से तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करता, ठीक आहे, आणि तुमच्या बॉसने सांगितलं की ते हे तू छान नाही केलं आहे, बघ त्याने छान केलं आहे, तर हाऊ डू यू फील, तुम्हाला कसं वाटतं? तिकडेच त्यांना त्यांचं उत्तर मिळतं. इथे लेडीज असतील, हाऊसवाईफ असतील, तर त्यांना सांगते तुमच्या सासूबाईंनी म्हणा किंवा तुमच्या नवऱ्याने म्हटलं की हे छान नाही झालेलं आहे, त्यांना चांगलं येतं तुला येत नाही, किंवा तुम्ही दिवसभर काम केलेलं आहे, ठीक आहे, आणि नवरा घरी आला आणि एखादी गोष्ट राहून गेली किंवा भाजीत मीठ कमी आहे, जर त्यांनी आरडाओरडा केला किंवा असं काहीतरी केलं, तेव्हा तुम्ही काय होतात, खचून जातात, बरोबर आहे. पण त्याच जागी जर बॉसनेही म्हणजे त्या माणसाचं कौतुक केलं तर त्यांना एक एन्करेजमेंट मिळते, बरोबर आहे. आणि सेम वे नवऱ्याने जर बायकोचं कौतुक केलं तर ठीक आहे, भाजीत मीठच कमी झाले पण छान आहे. होतं कसं, बॉसने कौतुक केल्यामुळे पहिल्या केसमध्ये दुसऱ्या दिवशी अजून खूप छान क्वालिटी काम होतं, राईट. क्वांटिटी नाही म्हणणार मी, क्वालिटी म्हणेन. आणि जेव्हा नवरा बायकोला अप्रिशिएट करतो, कौतुक करतो, सपोर्ट देऊन ठीक आहे मीठच कमी झालं ना, आपण घेऊ, पण भाजी छान झाली आहे, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्या बाईला खूप उमेद येते काम करायची की नाही मला अजून छान भाजी बनवायची, अजून चांगली होते. पण ह्या केसमध्ये जर नाही झालं तर तिथे काय होईल, त्याला वाटेल बॉस खूप खडूस आहे, मला नाही करायचं आहे, आणि वाटेल की मी नवऱ्यासाठी मुलांसाठी एवढं करते तरी नवरा मला अप्रिशिएट नाही करत आहे, कौतुक नाही करत आहे, सो ते डिमोरलाइज होतात. हेच उदाहरण आपण मुलांसाठी घेऊयात. बघा मुलं सकाळपासून उठतात, स्कूलला जातात, वेगळे स्पोर्ट्स असतील, आजकाल ट्युशन्स आहेत, आणि पॅरेंट्सला सगळ्यांना वाटतं माझ्या मुलाने हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे स्टेटसला टाकल्यामुळे माझा मुलगा हे का करत नाही, ही कंपॅरिझन खूप चालू झाली. ह्याच्यामुळे होतं कसं आहे, आपण विसरून जातो आपलं बाळ आहे कसं, त्याचे इनर टॅलेंट्स आहेत का, ते जर एकदा कळलं पॅरेंट्सला तर मला वाटत नाही कंपॅरिझन होईल. आणि बघा साहजिक आहे, मी म्हणणार नाही, हे ॲज अ पेरेंट मला पण वाटेल माझ्या मुलाने हे करावं, त्यावेळेला पॅरेंट्सला जेव्हा असं वाटेल ना, त्यांनी फक्त 2 मिनटं शांत बसावं आणि विचार करावा, मी काय करते, मी काय करतोय, आणि मला माझ्या मुलांकडून काय अपेक्षा आहे. तिथेच कंपॅरिझन ब्रेक केलं जाईल. म्हणजे मुलाचं इनर टॅलेंट ओळखा आणि त्यांना सपोर्ट करा. बरोबर, नक्कीच. कारण की काय होतं की या कंपॅरिझनच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलावरती कुठंतरी बर्डन येते की तू हे कर, आणि त्याला टेन्शन वगैरे येतं. ठीक आहे, हे झालं बॅड कंपॅरिझन. पण आपण गुड कंपॅरिझन जर म्हटलं तर त्याचे काही एक्झाम्पल्स वगैरे सांगता येतील का?
हो नक्कीच. बघा आता ज्यांना 2 मुलं आहेत असं बऱ्याच वेळेला होतं की पॅरेंट्स लोक म्हणतात सेकंड चाइल्ड नेहमी हायपर ॲक्टिव्ह असतं, कारण ते मोठ्या भावा बहिणींकडे बघून शिकतं. कारण माहिती नाही इथून भाऊ उडी मारते, मला आरामात उडी मारता येणार आहे, मला घाबरायचं कारण नाही. त्यावेळेला पॅरेंट्सला असं वाटतं की लहान खूप छान आहे किंवा हुशार आहे. हे 99% होत असतं. तिथे मी पॅरेंट्सला असं सांगेन की जेव्हा तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही ते गुड कंपॅरिझन करा. जेव्हा लहानाला तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं तेव्हा सांगा, अरे वा तू तर हे ताईसारखं आणि दादासारखंच करतोय. तेव्हा होईल काय, 2 फायदे होतील. मोठ्याला ॲप्रिशिएशन मिळेल, लहानालाही मिळेल आणि मोठ्याला एक उमेद मिळेल. तर मग इथे तुम्ही कम्पेअर करा. इथे ॲप्रिशिएट केल्यामुळे मोठ्याला वाटतं अरे हो मी पण असंच करत होतो. पण जर चुकून तुम्ही असं बोललात अरे लहान तर किती छान करते, मोठ्याला काहीच येत नाही आहे, मला खूप वेळा सांगावं लागतं हा किती फास्ट होतो, मग हे निगेटिव्ह झालं. म्हणून गुड कंपॅरिझन करा, पण वेगळ्या पद्धतीने थोडंसं करा की दोघं मुलं तुमची छान ग्रो होतील. आणि जर मुलं दोघं नसतील, एकच आहे, तर कंपॅरिझन करताना गुड कंपॅरिझन जर असेल तर मी सांगेन, सजेस्ट करेन की प्रत्येक वेळेला असं उदाहरण देऊ नका ती खूप छान करते मग तुला हे जमत नाही. सांगा अरे तुला तर हे स्पोर्ट छान येत आहे आणि ती डान्समध्ये छान करते, अरे तुला आवडेल का डान्स करायला, असं विचारून बघा. त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. असं कंपॅरिझन केलं तर मला वाटतं तिथे ते बॅड नाही होणार आणि ते बर्डन पण नाही येणार त्याच्यावरती. बरोबर. तर पॅरेंट्सना तेच विनंती आहे की कंपॅरिझन करताना थोडं गुड कंपॅरिझन करा, जेणेकरून बर्डन येणार नाही. आता कंपॅरिझन करण्याचा आपला पॉईंट चालूच आहे. तर मला असं वाटतं की कंपॅरिझन करताना कुठेतरी एक सेम फील्डमध्ये असेल तर कंपॅरिझन आपण करू शकतो, किंवा एखादा पुढे जात असेल की त्याच्यासारखं कर असं म्हणून आपण कंपॅरिझन करू शकतो. पण आता तुम्ही एक प्रिन्सिपल पण आहात, वेगवेगळे विद्यार्थी आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत, जो तो वेगवेगळ्या फील्डमध्ये पण मास्टर असतो. तर हे पॅरेंट्सने कसं ओळखावं की आपला मुलगा फक्त शाळेतच नसून त्याच्याकडे वेगळं स्किल पण आहे, ते कसं ओळखावं पॅरेंट्सने? हे ओळखण्यासाठी पॅरेंट्सला पहिले तर मुलांबरोबर वेळ घालवणं हे खूप गरजेचं आहे. वारंवार टीचर्सला भेटणं गरजेचं आहे, त्यांना ऑब्झर्व करणं गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ कंपॅरिझन. बघा कंपॅरिझन म्हटलं की ते दोन्ही अर्थाने घेता येईल, पण मी तरी माझ्या वैयक्तिक म्हणेन ते नाहीच चांगलं. मग आता तुम्हाला इथे ओळखायचं आहे ना कसं आहे, तर बघा ना, म्हणजे छोट्या वयापासून कधी ड्रॉइंगला टाकून बघा, कधी डान्सला या, पण एक तरी मुलगा फिजिकल ॲक्टिव्हिटी करेल, स्पोर्ट्सवर जाईल. आणि काय होतं याच्यामुळे मुलांना जेव्हा स्पोर्ट्समध्ये जातात, पहिली गोष्ट तर आहे ना त्यांच्यामध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, कारण एक्सरसाइज करतात थोडीफार त्याच्यामुळे, आणि तिथे पालकांना आरामात कळतं की ते मुलं कशामध्ये करू शकतात. आणि हळूहळू वेळ द्या. फक्त इथे आत्ता मी टाकलं आहे एकदम रिझल्ट मिळेल असं होऊ शकत नाही. बरेच वेळ असं पण होईल, आज क्रिकेट आवडतं, उद्या फुटबॉल आवडेल. हे चॉईसेस इट विल गेट चेंज मे बी, राईट, डिपेंडिंग ऑन देअर एज. पण ठीक आहे, फक्त ॲक्सेप्ट करा आणि सपोर्ट करा. बरोबर. म्हणजे प्रत्येक पॅरेंट्सने त्याच्या मुलासाठी थोडा वेळ देऊन टाइम स्पेंड करणे, की नक्की कशामध्ये तो गुंतून राहतो, जास्त वेळ तो कुठे घालवतो ते बघून आपण ठरवलं पाहिजे. आता एक सपोज एक जण अभ्यासामध्ये हुशार नाही आहे, पण एक्झाम तर प्रत्येकाला द्यावी लागते, शाळेमध्ये आहे त्याला कमी मार्क्स पण मिळतात, मग ते आणि त्याचे स्किल्स, म्हणजे आपण म्हणू शकतो की स्किल्स महत्त्वाचे की मार्क्स महत्त्वाचे, काय सांग? मार्क्स ऑफकोर्स आहे सर, पुढच्या वर्गात जाण्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि स्किल्स म्हणजे ज्याला आपण कौशल्य म्हणतो मराठीमध्ये, ते पूर्ण जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे आहे, हे पालकांना लक्षात आलं पाहिजे. मी एक ॲज अ प्रिन्सिपल म्हणून सांगेल की बघा मार्क्स आहेत इम्पॉर्टंट, पण पूर्ण लाईफ जगण्यासाठी मार्क्स नाही आहे. सो मुलांना तुम्ही टेम्पररी पकडू नका, परमनंट पकडा. आज नाही येते ना, ठीक आहे. आणि समजा एखाद्या विषयात कमी जरी मार्क्स मिळाले तर तुम्ही जेव्हा जातायत रिझल्ट बघायला, ठीक आहे, प्रत्येक पॅरेंट्सचं असं होतं, काय होतं, छान मिळाले 2 सब्जेक्ट्समध्ये किंवा 3मध्ये, एखाद्या याच्यात कमी मिळाले तर पॅरेंट्स आणि मॅथ्समध्ये कमी मिळाले, असं करू नका. तिथे मी सांगेन पहिले सुरुवात इथून करा की कुठल्या सब्जेक्ट्समध्ये मार्क्स चांगले मिळालेले आहेत तिथे बघा. ते निम्मे आहेत तरी समाधानी राहा, कारण त्या मुलाने मुलीने काहीतरी अभ्यास करून केलेले आहेत आणि तिथे त्यांना अप्रिशिएट करा. आणि मग तुम्हाला कळेल की ते हळूहळू कसं करतात. तुम्ही तिथेच म्हटलं अरे मॅथ्स तर तुला काहीच मार्क्स नाही आहे, मग त्या बाळाला वाटतं अरे मी मराठी छान केलं आहे, मी हिंदी छान केलं आहे, मी SST चांगलं केलं आहे, आणि तुम्ही मॅथ्सच घेऊन बसलात, राईट. तिकडे मुलं डिस्करेज होतात आणि त्यांना मग वाटतं तो एक न्यूनगंड तयार होतो, म्हणजे फिअर असतो. मग नेक्स्ट पेटीएमला त्यांना ती भीती असते, मला मॅथ्सला मिळतील की नाही, आणि मग ते आपोआप मार्क्स खाली येतात.
सो इथे पॅरेंट्सने हे त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. कधी पण तुम्ही एक्झाम PTMला जा एक्झाम झाल्यानंतर, पण बाळाबरोबर राहा. ठीक आहे, जे मार्क्स मिळतील चालेल, मला माहिती आहे आज नाही मिळाले तर उद्या मिळतील. त्याच्या आणि राहिले कौशल्य तुम्ही जे म्हणतात म्हणजे स्किल्स कुठले ना कुठले स्किल्स पाहिजे. आजकालच्या काळात तर पाहिजेलच आहे. मार्क्सवरून मुलं एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जातील, पण तुम्ही त्यांचं स्किल ओळखा, त्यांना काय येतं आहे. बऱ्याच पॅरेंट्सला अपेक्षित असतं अरे ती दुसरी तर फटाफटा माईकसमोर बोलते, कॉन्फिडन्स आहे तिला, माझ्या मुलीला नाही आहे. मी नेहमी म्हणते आपल्याला नाही माहिती फ्युचरमध्ये ते बाळ जाऊन सायंटिस्ट होणार, राईट. एखादी मुलगी शांत बसली आहे किंवा बोलते सारखी खूप टॉकेटिव्ह लीडर होणार आहे. सो ओळखा त्यांना, जे आहे ना तिथे समाधानी राहा. मग इथे पालक जर समाधानी असतील ना तर मुलांचा ग्राफ असं होत असत. जर पालक समाधानी नसतील तर मग ते बिचारे खाली येतात असं. बरोबर. कारण काही उदाहरण मी पण पाहिलेले आहेत. आता आपण जसं टेलिव्हिजनवरती पाहतो की लहान लहान मुले एखाद्या शोमध्ये जातात, मग तिथे डान्स करतात, सिंगिंग करतात. मग तिथे बाकीच्या पालकांचं पण असतं की माझा मुलगा पण त्याने पण सिंगिंग केलं पाहिजे, त्यांनी पण डान्स केला पाहिजे, पण त्याला त्याचं लहानपण जगून देत नाही. तर मुलांनी त्याचं लहानपण कसं एन्जॉय करावं आणि पॅरेंट्सनी ते कसं करून द्यावं? मुलांनी लहानपण एन्जॉय करावं ही पहिली तर गोष्ट ना मुलांना कळतच नाही. आपण कोणत्या एजमध्ये आहोत, आपण काय करतोय, त्यांना काहीच माहीत नाही. ते स्कूलला येतात नाही, पॅरेंट्स पाठवतात म्हणून येतात. एकदा टीचर्सची अटॅचमेंट झाली किंवा त्यांना यायचं असतं स्कूलला. सो व्हॉट एव्हर दे आर डुईंग लेट देम एन्जॉय इन्स्टेड ऑफ डुईंग कंपॅरिझन, इन्स्टेड ऑफ प्रेशरायझिंग देम. आणि इथे मी सांगेल तुम्ही जे म्हणालात कसं एन्जॉय करू द्यावं, पालकांनी पण त्यांच्यासारखं लहान मूल व्हावं, त्यांच्याबरोबर बसावं. समजा ते ड्रॉइंग करत आहेत तर बसा ना, करून तरी बघा काय होत आहे. बरोबर. बऱ्याच पालकांनी मला वाटतं लॉकडाऊनमध्ये ती प्रोसेस एन्जॉय पण केली असेल. इव्हन मी ॲज अ पेरेंट केली. तेव्हा आपल्याला वाटतं जेव्हा आपण मुलांबरोबर बसतो ना मग आपल्याला कळतं आपल्या मुलांमध्ये टॅलेंट किती आहे. सो मी परत इथे येईल क्वालिटी टाईम. जर पालकांनी क्वालिटी टाईम दिला त्यांना सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतात. फक्त प्रेशर कुठल्याच गोष्टीचं देऊ नका. आय डू अंडरस्टँड टुडेज वर्ल्ड इज कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड, पण तुम्ही प्रेशर दिला तर गोष्टी उलट्या होतील. तुम्ही सपोर्ट केला तर मुलांचा ग्राफ नक्की उंचावेल. बरोबर. नक्कीच थोडे पेशन्स आणि थोडा सपोर्ट केला तर मुले नक्की सुधारतील. आता आपण मगाशी मार्क्सबद्दल बोलत होतो, ते आपण थोडं पुढं गेलो. आपण थोडं मार्क्सच्या आधी जिथे एक्झाम असतो तिथे येऊया. एक्झाम्सचा माहोल, एक्झाम्सचे दिवस, आता बोर्ड एक्झाम चालू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात वेगळं असतं, घरी वेगळं वातावरण असतं. तर तो एक्झामचा जो टाईम पिरियड असतो तो पॅरेंट्स आणि स्टुडंट यांनी कसा मॅनेज करावा? हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला सर तुम्ही. कारण आत्ताच आपण 10वी-12वीचे एक्झाम्स चालू आहेत. इव्हन आमची मुलं स्कूलची पहिली बॅच आहे आणि ती 10th ॲपियर आहेत, करत आहेत. बघा इथे मी आत्ता सांगेल की मी काय करते. जसं तुम्ही मगाशी म्हणालात लाईफ कोच आहे, मी मेडिटेशन्स घेते, ठीक आहे. तर मी इथे आत्ता मुलांचं मेडिटेशन घेते. आमची जी 10वीची पहिली बॅच आहे ती सगळे पालक जे आहेत ते वेगवेगळ्या ह्याच्यातून आहेत. त्यांच्या घरातलं वातावरण वेगवेगळं आहे. काही खूप एज्युकेटेड आहेत, काही नाही आहेत, काहींना लक्षात येत नाही मुलांशी कसं वागावं. त्याच्यामुळे होतं कसं की आम्ही किती पण मुलांना सांगितलं पण ती घरी गेल्यानंतर तिकडच्या एन्व्हायरमेंटमुळे परत चेंज होऊन जातं. म्हणजे आपण म्हणतो ना एक मंदिरात गेलं की शांतता लागते, बरोबर. जिममध्ये गेलं की एक्सरसाइज करू वाटते. तसं मुलं शाळेत आले ना बरीच मुलांचं असं होतं की छान स्टडी करतात, घरी गेलं पालथ्या गड्यावर पाणी. मग आता आम्ही 1 महिना झाला मी रोज 2 वेळा मुलांचं मेडिटेशन घेते. आणि अजून एक आपण अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्य जे आपण बोलतो, आपण युनिव्हर्स म्हणा, ज्या देवावर श्रद्धा आहे ते पण मंत्र जाप करतो, राईट. ते कशासाठी? पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी. तर आता मी रोज सकाळ संध्याकाळ मुलांचं 10 मिनिटं मेडिटेशन घेते. त्यांना रोज सांगते की तुमचा पेपर इझी जातो आहे तुम्हाला हे तुम्ही व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा. आणि इथे मेडिटेशन केल्यामुळे तर ते कुठेतरी थोडे स्टेबल होतात. ओके, हे झालं मुलांबाबतीत. आता तुम्ही म्हणाल पालकांचं काय? ऑफकोर्स आहे, 10वीला मुलगा आहे, 12वीला आहे, पालकांना भरपूर टेन्शन असतं. ठीक आहे, करेल की नाही. इथे मी खूप पालकांना महत्त्वाचं सांगेल की नेहमी पालकांना लक्षात ठेवा तुमचे शब्द हे तुमच्या मुलांसाठी आशीर्वाद असणार. मग तुम्ही काय बोलता ते त्यांना ते होणारच आहे. तुम्ही म्हणाल माझा मुलगा चांगला आहे, तो आज ना उद्या चांगलाच होणार आहे. तुम्ही म्हणाल माझ्या मुलाला काहीच येत नाही, जे पण येत आहे ना ते येणार नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर ते वाईट सोडताय, तुम्ही ते व्हायब्रेशन्स त्यांना देताय.
मी जसं म्हणाली मगाशी, शब्द हे आशीर्वाद आहे आणि खरंच आहे, द वर्ड्स आर ब्लेसिंग्स. आणि सगळ्यात मोठे ब्लेसिंग्स कोणाकडून आहेत तर आई वडिलांकडून आहे, कारण त्यांच्या बाळाशी ते पासून कनेक्टेड असतात आईच्या, राईट. सो इथे मी पॅरेंट्सला सांगेन, जर मुलं परीक्षेला जात आहेत, एक्झामला जात आहेत, तुम्ही शांत मस्त बसा, 2 मिनिटं मेडिटेशन करा तुम्ही पण, आणि सांगा माझ्या मुलाने पेपर खूप छान लिहिला आहे. म्हणजे मी काउन्सिलिंगमध्ये बऱ्याच वेळेला विचारते ज्यांचे येतात पॅरेंट्स, की तुम्ही काय करता, असं होतं का, लिहिल की नाही, हो म्हणाले. म्हटलं हेच नको आहे आपल्याला, हे ब्रेक करायचं आहे. उलट असं म्हणा, माझा मुलगा छान पेपर लिहितो, त्याने आजचा पेपर खूप सुंदर लिहिलेला आहे आणि तो हसत घरी आला. आणि लेट्स से झाले एखादा क्वेश्चन राहिला किंवा हा पण पेपर लिहिला, तर त्याला मिठी मारा की बाळाने मला विश्वास आहे, आजचं झालं ते झालं, पास झाला, आपण उद्यापासून नवीन सुरुवात करू, आता पुढच्या पेपरचा चांगला अभ्यास करू, हे जाऊ द्या तुम्ही. बरोबर. म्हणजे त्याला आपण टेन्शन किंवा तू हे कर, असे तुला एवढे पर्सेंटेज आलेच पाहिजे, पेपर चांगलाच लिहिला पाहिजे, असं टेन्शन न देता बाबा होईल तसं होईल, तू फक्त करत राहा, हे म्हणणं गरजेचं आहे. बरोबर. हे झालं एक्झामबद्दल. आता परत आपण मार्क्सकडे येऊयात, जे की मी केलेलं आहे किंवा माझ्यासारख्या भरपूर विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, की मार्क्स आले थोडे कमी पडले की आपण घरी थोडे खोटे मार्क्स आणतो, किंवा लहानपणी खूप सारे विद्यार्थी खोटं बोलतात. तर ही सवय कशामुळे लागते, काय सांग? बघा, आता पहिली गोष्ट तर सर, मुलांना माहितीच नाही खोटं बोलणं म्हणजे काय, हे कोणालाच माहीत नसतं. आपण त्यांना बऱ्याच शब्दांची इंट्रोडक्शन करून देतो की याला खोटं म्हणतात, असं केलं की हे वाईट आहे, तसं केलं की ते चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि खोटं बोलणं हे कधी कळतं, एक भीती असते मुलांना, फक्त मला आई मारेल का, मला वडील ओरडतील का, मला टीचर काय म्हणेल, मग त्या याच्याने ते लपवण्यासाठी ते खोटं बोलतात आणि हे सगळे करतात, असं कोणीच नाही आहे. आपण पण नोईंगली अननोईंगली कुठेतरी करतो, बरोबर आहे. पण जर इथे पॅरेंट्सने विश्वास निर्माण करून दिला, ठीक आहे ना, चुकलं ना तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मी आहे तुझ्याबरोबर, काय होणार आहे, आपल्याला आपलं बाळ महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. सो त्याला मिठी मारा, त्याला सांगा मी आहे तुझ्याबरोबर, त्याच्या हातात हात घ्या, त्याला जवळ घेऊन बसवा. मान्य आहे, मी पण एक पॅरेंट आहे, आपल्याला खोटं बोललं की नाही आवडणार, कारण आपण तसं करत नाही, त्यावेळेला राग येणारच आहे. मग राग आल्यानंतर 2 मिनिटं डोळे मिटून शांत राहा, होणार पण नाही लगेच, थोडा वेळ लागेल त्या गोष्टीला, ठीक आहे. समजा तुम्ही रागावून गेला, पहिला असेल प्रश्न मला होणारच नाही, शक्यच नाही, राग खूप आलेला असेल, ही गोष्ट शक्यच नाही, तेव्हा मी सांगेन ठीक आहे, तुम्ही मारलं ओरडलं झालं संपलं. मग त्याच्यानंतर तर तुम्हाला कळेल ना मी हे चुकीचं केलं, जाऊन सॉरी म्हणा मुलांना, मिठी मारा, बरोबर आहे. आणि जेव्हा जेव्हा ही प्रोसेसमध्ये जाईल तेव्हा पालकांना आपोआप कळेल की आता मला ओरडायचं नाही, मला पेशन्स ठेवायचे. खोटं बोललाय सर, एकदा बोलेल, दुसऱ्यांदा बोलेल, तिसऱ्यांदा तो मुलगा जरी खोटं बोलला ना, थोड्या वेळाने मी 100% सांगते, तो येईल आणि सांगेल पप्पा मम्मी मी हे खोटं बोललेलं आहे, असं गोष्ट झालेली आहे. पण कधी जर पालकांनीही म्हणजे पॅरेंट्सनी पेशन्स ठेवले तर ही गोष्ट होऊ शकते. बरोबर. जसे जसे आपण चर्चा करतोय तसं तसं मला जाणवत आहे की विद्यार्थी जर चांगला मुलगा घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये पॅरेंट्सने फक्त पेशन्स ठेवणे, थोडं शांत राहणे, जास्त न ओरडणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक बाजूने बोलतो आपण तेच, ठीक आहे. तर आता लॉकडाऊनपासून म्हणू आपण की जो अभ्यासक्रम आहे तो थोडा चेंज झाला आहे, जो आपल्या मोबाईलवरती म्हणा, टॅबवरती म्हणा दिसायला चालू झाला. त्याच्यामुळे मुलांना काय झालं आहे की स्क्रीन टाईम वाढत चालला आहे त्यांचा. मग काही जण काय करतात की पॅरेंट्स आले की त्याच्यावरती थोडं स्टडी मटेरियल दाखवतात, बाकी मग ते गेले की लगेच एंटरटेनमेंट काहीतरी चालू करतात, गेम्स चालू करतात. तर ते मॅनेजमेंट पालकांनी कसं करावं आणि मुलांचं स्क्रीन टाईम जास्त त्यांच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, काय सांग? बघा, आज तर मी म्हणेल आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, ठीक आहे. आणि आपण जेव्हा एखादा मोबाईल घेतो किंवा गॅजेट घेतो, काही असू द्या, लॅपटॉप असेल, टॅब असेल तुमचा, तर आपल्यापेक्षा ना मुलांना खूप माहिती असते त्याच्यामध्ये, बरोबर. आणि आज मोबाईल, टी व्ही, स्क्रीन टाईम अशी गोष्ट आहे ना की तुम्ही एकदा घेतलं की तुम्हालाही कळत नाही, मोठ्यांना पण आपल्याला, की अर्धा तास कसा निघून जातो. लेट्स स्टेटस एक बघितलं ना सर की कंटिन्यू जातं, फेसबुक ओपन करा, तुमचे कधी अर्धा तास जाईल कळणार नाही, बरोबर. हे आपल्याबरोबर होतं, आपण मोठे आहोत, आपल्याला गोष्टी सगळ्या माहिती आहे तरी होतात ह्या गोष्टी, बरोबर. पण ह्याच याच्यामध्ये आपण जर बिझी असतो, आपण एक जरी स्टेटस ओपन केलं आणि आपण कुठल्या तरी कामात बिझी आहे, आपण परत लॅपटॉपवर येतो, बरोबर आहे. मग इथे काय बिझी असणं गरजेचं आहे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये, आणि आपल्याला हे कळणं पण गरजेचं आहे की माझ्यासाठी हे योग्य नाही आहे, हे मोठ्यांसाठी झालं हे आपल्याला कळतं, मे बी अर्ध्या तासात कळतं, 1 तासात कळतं किंवा 5 मिनिटात,
आता पण मुलांकडे येऊ. मुलं काय करतात, स्क्रीन टाईम त्यांना कळतच नाही आहे की मी काय करतोय, मी काय बघतो, काय मला नाही माहिती. आईने मोबाईल घेतला म्हणून मी बघतोय, वडिलांनी घेतला म्हणून मी बघतोय, वडिलांनी मॅच लावली म्हणून मी बघतोय. ही सवय लागते मोठ्यांपासून. ते मोठ्यांना बघून मुलं मोठे होतात. हे नेहमी पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला ते ऑब्झर्व करतायत खूप बारकाईने आणि आपल्याला कुठेतरी नाही लक्षात येत ह्या गोष्टी की ते आपल्याला ऑब्झर्व करतात. मग इथे होतं कसं, पॅरेंट्स किती वेळ मोबाईल घेतात. मी का नको घेऊ, पप्पा घेऊन बसले, मम्मी घेऊन बसली आहे, का नको घेऊ. एक साधं एक्झाम्पल द्यायचं, मी हॉटेलमध्ये एकदा जेवायला गेले होते. आईने मोबाईल घेतला, वडिलांनी घेतला, मुलीने घेतला, मुलगी टीनेजरमधली, ती मुलगा हार्डली 3-4मध्ये असेल, ही ऑल्सो टोक मोबाईल. 4 जण ते मोबाईलवर होते. म्हणजे बघा आता झालं काय, आई वडिलांनी घेतला, मुलीने घेतला, मुलाने घेतला, हा स्क्रीन टाईम. हे कोणामुळे असेल, मे बी पॅरेंट्समुळे असू शकतं. मग ह्या गोष्टी जेव्हा आपण देतो आणि मग आपण बाहेर गेलो मग ती मुलांना सवय लागते. मग आपणच म्हणतो तो ऐकतच नाही मोबाईल. कसं ऐकेल, तुम्ही सवय लावली आहे जेवताना मोबाईल, ऐकत नाही म्हणून मोबाईल. ह्या गोष्टी होत आहेत. आता स्क्रीन टाईम आपण, मी बघाशी जसं म्हटलं की आपण 5 मिनटं बघायला गेलो की अर्धा तास होतो. का होतं माहिती आहे, त्या व्ह्यूज जे आहेत ना ते आपल्याला अट्रॅक्ट करतात अजून बघायला. आणि तुम्ही अर्ध्या तासाने मोबाईल ठेवून बघा, तुम्ही ना थोडं डिस्ट्रॅक्ट व्हाल, तुम्ही डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होईल, डोकं चढेल तुमचं. आणि तुम्हाला कोणी काही विचारलं ना तर तुम्ही एकदम पटकन ओरडाल किंवा नाराज व्हाल, काहीतरी गोष्ट चुकीची होईल. हेच मुलांबरोबर होतं. मुलं अर्धा तास मोबाईल टी व्ही बघतात आणि मग आई ओरडली की मुलं कसं ऐकणार आहे, कारण ऑलरेडी त्यांच्या ब्रेनवर कब्जा केला आहे मोबाईलने, त्या वेव्हजने. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू अंडरस्टँड. ते तर लहान आहेत. आता हे जर करायचं असेल, बघा मूवी बघावे लागतील कधीतरी, काही चांगले असतील, हे प्रत्येकाची आवड आहे बरोबर. काही वेळेला स्क्रीन टाईम द्यायचा. मी तर सांगेल की तुम्ही आठवड्यातून एकदाच द्या. आणि अभ्यासाचं असेल तर ट्राय करा की तुम्ही पण त्यांच्या बाजूला बसा. लेट्स से तुम्ही बिझी आहात, तुम्ही मगाशी जसं म्हटलं पालकांनी मोबाईल दिला, मुलांनी ती PDF उघडली, हे केलं ते केलं आणि पालक केलं दुसरं. हे 100 सर 1000% होणारच आहे. सो इथे करायचं काय, पालकांनी त्यांना सांगायचं बाळा रे हे आहे, हे कम्प्लीट कर. गेले आले, बघितलं मुलगा काहीतरी करतो, मारू नका, ओरडू नका, समजून सांगा बाळा का केलं तू असं, मला किती विश्वास आहे तुझ्यावर आणि तुला आत्ता इम्पॉर्टंट काय हे की नाही, हे झाल्यावर आपण मूवी बघू, आपण हे झाल्यावर ते करू, हे सांगणं. जर गरज असेल तर मोबाईल द्यायची, नसेल तर तुम्ही त्यांच्या बाजूला थोडा वेळ बसा आणि मोबाईल स्क्रीन टाईम एक ठेवाच. नो स्क्रीन टाईम जेवताना, मग तो TV असू द्या, मोबाईल असू द्या, नाही म्हणजे नाही. आय डू अंडरस्टँड, आज पालक सगळे बिझी आहे, मी पण आहे त्याच्यामधून आहे, पण काही वेळेला आपल्याला कॉल उचलावे लागतील. मग त्यावेळेला मुलांना समजून सांगा की का इम्पॉर्टंट आहे, मला का बोलावं लागेल. सो त्यांना जर ती नीड सांगितली, ती गरज सांगितली तर डेफिनेटली स्क्रीन टाईम हळूहळू सर कमी होईल. आजच्या काळात गरजेचं आहे. पण आम्ही बघतो स्क्रीन टाईममुळे मुलांमध्ये जे मेंटल डिसॅबिलिटी म्हणतो आपण, त्या गोष्टी ADHD ऑल हे चालू झालेलं आहे, पण हे पॅरेंट्सला लक्षात येत नाही. बरोबर. तेच की स्क्रीन टाईममुळे लोक आजकाल बघतो आपण की टेन्शन, डिप्रेशन वगैरे वाढत चाललेलं आहे. आपण त्याच्याकडे येणारच आहे. पण याची सुरुवात मी म्हणतो की आता मी पण ऑब्झर्व करतो की जेव्हा मूल लहान असतं 1 वर्षाच्या आतमध्ये किंवा 2-3 वर्षापर्यंत असतं, आईला जेव्हा कामं करायची असतात तेव्हा ते डिस्टर्बन्स नको म्हणून ती काय म्हणते, दर मोबाईल बघत बस. तर हे कितपत योग्य, आणि जर हे नसेल करायचं तर त्याला ऑप्शन काय सजेस्ट करावं? हे खूप छान आहे आणि मी पण काय केलं ते मी सांगेन. बघा आईला हे नेहमी होतं की बाबा मला काम करायचं आहे, मुलगा त्रास देतोय किचनमध्ये किंवा अजून काय, तर मला बसून द्यायचे. मोबाईल दिला की माझा अर्धा-पाऊण तासात काम पटापट निपटणार. बघा हेच आहे, इथेच तुम्ही कुठेतरी चूक करताय असं मी म्हणेन. मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना किचनमध्ये घेऊन जा, ठेवून द्या ना त्यांच्यासमोर बटाटोच, म्हणजे बटाटे ठेवून द्या, काउंट करू द्या, त्याच्याबरोबर खेळू द्या. आपल्याकडे कुठे होते सर मोबाईल, नव्हते. आपली आई असेल तर काही समोर मुरमुरे ठेवून दे, काही खेळणी ठेवून दे किंवा कशात तरी बसव बॉक्समध्ये एखाद्या, की बाबा ते बाळ इकडे तिकडे जाणार नाही, बरोबर, काही बॅरिगेटर्स लावून म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करायची. मग ते फक्त तुम्ही आठवा की तुमच्या आईने तुम्हाला कसं मोठं केलेलं आहे, बरोबर. आणि तिथे तुम्ही हे करा, मोबाईल तुम्हीही ठेवून द्या. मग गरज पडणार नाही खोटं बोलायची की रिचार्ज संपला आहे किंवा पप्पांनी मोबाईल नेला आहे, मोबाईल खराब झाला आहे. म्हणजे असं बऱ्याच वेळेला मला ऐकायला मिळतं पॅरेंटिंगमधून. सर पॅरेंट्स खरंच सांगतात की मॅडम आम्ही घरी आलो की मोबाईल कबडमध्ये ठेवून देतो.
अहो का गरज पडली पाहिजे तुम्हाला? नाही, तुम्ही मुलांशी बोला. ते आज नाही ऐकणार, उद्या नाही ऐकणार, मे बी 8 दिवस नाही ऐकणार, थोडं थोडं ऐकतील. बरोबर. सो आणि आता असं पण असतं पॅरेंट्सचं की मॅम आता तर ऑलरेडी सवय लागली आहे, जेवतच नाही माझा मुलगा, 30 मिनिट्स कमीत कमी मोबाईल पाहिजे, त्याशिवाय तो जेवूच शकत नाही. मान्य आहे, एका दिवसात कोणाचीही सवय मोडणार नाही. तुम्ही त्यांच्याबरोबर राईम्स म्हणा, काही गोष्टी सांगा, जसं आपली आई सांगायची. बरोबर, जसं जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांसाठी केलं, गोष्टी सांगा मुलांना, कारण गोष्टी खूप छान लक्षात राहतात, त्याच्यामधून त्यांना खूप चांगले मॉरल्स मिळतात. आणि जेव्हा हे करतील ना सर, हळूहळू होईल, ही गोष्ट एकदम होणार नाही. सो मोबाईल बंद करा, हीच माझी पॅरेंट्सला रिक्वेस्ट असेल. कारण लहान आहे तेव्हा जर सवय लागली मोबाईलची तर ती कंटिन्यू राहील. तो जर 1 वर्षाचा 2 वर्षाचा असतानाच म्हणेल की मी मोबाईल असल्याशिवाय जेवणार नाही, तर ते कंटिन्यू वाढत राहील. तर आता मोबाईलचा विषय आहेच, तर त्याच्यामध्ये आता पाहतो की आपण मुलं टेन्शनमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये जातात, ते वेगळे पाऊल पण उचलतात ते. तर याचा टेन्शन डिप्रेशनमध्ये जाण्याचा, मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा कसा संबंध आहे आणि याच्यातून कसं बाहेर पडता येईल? पहिली गोष्ट तर मोबाईल आज सगळ्यांना पाहिजेलच आहे. ओके, मग तिथून तुम्ही 10वी झाली मुलांची की वाटतं पॅरेंट्सला की मोबाईल पाहिजे आणि मुलांनाही वाटतं. मला इथे कुठेतरी असं सांगायचं वाटेल पॅरेंट्सला की तुम्हाला किती गरज आहे कोणत्या गोष्टीची, आधी हे तुम्ही अंडरस्टँड करा आणि मग तुम्ही ठरवा मला काय घ्यायचं. कारण मुलं, मी परत सांगेल, पालकांकडे बघून मोठे होत आहेत. इथे तुम्ही जर एखादा लेट्स से आता आयफोनचं असं युग आलेलं आहे, ठीक आहे, तर मग ते होतं ना की मी वापरत नाहीये, हा मोबाईल पडू नये, देऊन टाकू मुलाला. ह्या गोष्टी होत जातात. ठीक आहे, जर तुमचा मुलगा खरंच कुठल्या मॅचेसला जातोय, कुठे बाहेर जातोय, तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे, सो दॅट टाईम स्टील ओके तुम्ही मोबाईल देतात. पण इथे मी खरंच सांगेल की पॅरेंट कंट्रोल, आता खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. असं होऊ शकतं ती मुलं दुसऱ्यांचं बघून, तुम्ही जरी किती पण त्यांना गाईड केलं तर ते दुसऱ्यांचं बघून, माहीत नाही ना कुठले मित्र आहेत कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये, ते काय करतात, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय, हे होईल. पण परत मी इथे येईल, पॅरेंट्सचा सपोर्ट आणि त्यांच्याबद्दलचा विश्वास असेल तर मला वाटत नाही मुलं डिप्रेशनमध्ये जातील. फक्त पॅरेंट्सला वारंवार याची जाणीव करून द्यावी लागेल, मी तुझ्याबरोबर आहे, माझे संस्कार काय आहेत आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, काही झालं तरी गोष्टी तू चांगल्याच करशील. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं डिस्कशन केलं ना त्याच्यामध्ये असं जाणवतं की पॅरेंट्सचा खरंच खूप मोठा रोल आहे त्याला मुलाला घडवण्यासाठी. ठीक आहे, आता आपण हे शाळेतल्या मुलांबद्दल आणि पॅरेंट्सने शाळेत, म्हणजे मुलगा शाळेत असताना पॅरेंट्सने कसं वागावं हे सांगितलं. पण जेव्हा मुलगा कॉलेजमधून बाहेर जातो, त्याची जॉब करायची तयारी असते, मग तो अडकतो की जॉब करावा, बिझनेस करावा का. स्पेशली हे कधी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना खूप होतं की एकदा फेल होतो, दुसऱ्यांदा फेल होतो, तिसऱ्यांदा फेल होतो, त्याचं वय वाढत जातं. पण पॅरेंट्सची जी अपेक्षा असते की बाकीचा मुलगा हे करतात आहे की तू एवढं अर्निंग करतो, तू असं करतो, तर मग हे कम्पॅरिझन पॅरेंट्सने कसं मॅनेज करावं? सर इथे साहजिक आहे, पॅरेंट्सला वाटणारच आहे मी आज एवढं शिकवलं आहे मुलाला तर त्याने हे केलं पाहिजे, किंवा तो मुलगा हे करतोय तर ते केलंच पाहिजे. हे कुठेतरी हे नॅचरल आहे. मी इथे पॅरेंट्सला गिल्टमध्ये टाकणार नाही किंवा मुलांनाही दोष देणार नाही, हे नॅचरल प्रोसेस आहे. पण इथे पॅरेंट्सला हे समजून घेणं गरजेचं, ठीक आहे आज पास नाही झाला ना स्पर्धा परीक्षेत, उद्या होईल, उद्या नाही झाला तर परवा होईल. बघा आपण जे म्हणतो एका मिनिटाचं महत्त्व कोणाला कळावं, एका सेकंदाचं कोणाला कळावं, एका वर्षाचं कोणाला, तसं स्पर्धा परीक्षेमध्ये पण 1 वर्ष निघून जातं त्याच्यामध्ये. पण इथे जर मुलांनीही तेवढा विश्वास आईवडिलांना दिला की ठीक आहे आज नाही झालं ना मी उद्या करेल, मला थोडासा वेळ द्या, आणि पॅरेंट्स मे बी लगेच नाही घेणार कारण त्यांची आणि यांच्यामध्ये तो कम्युनिकेशन गॅप असेल, एज गॅप आहे, सो त्यांना इमिडिएट अंडरस्टँड होणार नाही. तर इथे फक्त पॅरेंट्सला सांगेल विश्वास ठेवा. परत मी इथे येईल, तुमचे शब्द त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. सो कम्पॅरिझन करण्यापेक्षा त्यांना सांगा ठीक आहे बाळा तू कर, जेव्हा तुम्ही म्हणतात ना मला विश्वास आहे तू कर, तू करू शकतो, तेव्हा सर कुठलंही एज मॅटर करत नाही, ती मुलं 100 ने 1000% करते. आणि परत बॅक टू येईल तुम्ही जे मगाशी म्हटलात पैसा, तुम्हाला काय महत्त्वाचं आहे पालकांना, तुमचं बाळ की पैसा. आय डू अंडरस्टँड आज चांगली लाईफस्टाईल जगायला पैसा पाहिजेलच आहे, पण परत तिथे या की तुम्हाला ॲट द एंड ऑफ दॅट प्युअर सोल जो असतो आपला बाळ, त्याचं लास्ट ब्रीथ कसं पाहिजे, हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, की माझं हे राहूनच गेलं करायचं. जसं आज आम्हाला होतं किंवा अजून बऱ्याच पालकांना, अरे मला ड्रॉइंग खूप छान होतं पण माझ्या आईवडिलांनी नाही पाठवलं. मग पॅरेंट्सला आज वाटतं की करू देत, जे करायचं आहे ते करू द्या,
फ्रीडम पण द्या, पण तुम्हाला त्या बाउंड्रीज कळल्या पाहिजे की तुम्हाला फ्रीडम कुठपर्यंत द्यायचं आहे आणि कुठपर्यंत तो सपोर्ट द्यायचा आहे. म्हणजे पॅरेंट्सचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. खूप महत्त्वाचा आहे सपोर्ट. ठीक आहे, आता इथपर्यंत झालं. आता हे पॅरेंट्स आणि स्टुडंट, पण एखादा स्टुडंट्स म्हणजे खूप प्रयत्न करतो, यशस्वी होत नाही, तो गिवअप करतो, मग तो परत पॅरेंट्सकडे जातो आणि ऑलरेडी ह्या फील्डमध्ये जाताना पॅरेंट्स म्हणत असतात की बाबा नको करू, तू होणार नाही, पण तरी पण तो फॅमिलीच्या विरोधात जाऊन ते करतो, पण तिथंही काय म्हणतो आपण फेल होतो आणि पण तो परत पॅरेंट्सकडे जातो. तेव्हा पॅरेंट्सचा रोल काय असावा की त्यांनी आपल्या मुलाला कसं ॲक्सेप्ट करावं? इथे पण सर खूप महत्त्वाचं आहे की बघा, असं होऊ शकतं काही केसेसमध्ये की पॅरेंट्सने सांगितलं होतं तू करू नको, ते झालं. इथे मुलं आजकालच्या ज्या एजमध्ये आहेत किंवा ज्या युगात आहेत त्यांना असं वाटतं की पॅरेंट्स हे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी 12वी इथपर्यंत जे म्हणतात ना, त्या एजमध्ये फ्रेंड्स त्यांना खूप हवेविषयी वाटतात. का तर फ्रेंड्स ऐकून घेतात. बरोबर. महत्त्वाची गोष्ट, त्यांना कोणीतरी ऐकणारं मिळालेलं आहे. सेम पॅरेंट्सनेही त्यांचं ऐकलं ना तर पॅरेंट्सबरोबर सगळं शेअर करतील. पुढचं जे तुम्ही मगाशी म्हणालात की स्पर्धा परीक्षेमध्ये गेलेत ते आणि फेल झाले, मग पुढे काय? होऊ देत ना फेल, पण तुम्ही त्यांना सांगा की ठीक आहे झालं ना, पण तुला एक काहीतरी लर्निंग मिळाले तिथून, ह्याचा कुठेतरी तुला फायदा होणार आहे. आणि सर शिक्षण अशी गोष्ट आहे ती कधीच वाया जात नाही, कधीच नाही. तुम्ही कुठेही काही शिकलेलं आहे ते उपयोगात येतच येतं. हे पॅरेंट्सने जर मुलांना अंडरस्टँड करून दिलं, मग ते किती वेळा फेल होऊ द्या, काही फरक पडणार नाही. तो अभ्यास केलेला कुठे ना कुठे उपयोगात येणार आहे. आणि अजून एक इथे चांगलं सांगेल मी की माझे वडील म्हणायचे आणि की जे आपल्या मनासारखं होतं आहे ना, तर ते माहीत नाही की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. कधीतरी आपल्या मनासारखं नाही झालं तर तेव्हा लक्षात ठेवा ते देवाच्या मनासारखं झालं आहे, कारण तुमच्या डेस्टिनीमध्ये ते आहे आणि देवाला माहिती आहे तुमच्याबरोबर काय चांगलं झालं पाहिजे. सो जेव्हा आपल्या मनासारखं नाही झालं तेव्हा मी पालकांना सांगेन तुम्ही डिप्रेस होऊ नका, मुलांना डिप्रेस करू नका, पण त्यांना इथे सपोर्ट करायला सांगा. जे होणार आहे ते खरंच चांगलं होणार आहे. मग इथे येतं पॉझिटिव्ह माइंडसेट, तो असणं गरजेचं आहे. पालकांनी केला तर आपोआप मुलं करतील. कधीतरी पालक डिप्रेस झाले तर मुलं इथे येऊन सांगतील अरे तुम्हाला सांगितलं होतं पप्पा, सांगितलं होतं मम्मा की हे असं नाही, असं होऊ शकतं, मी करेन. आपण परत आहे ना मेडिटेशन्स ॲफर्मेशन्सवरती येऊयात की तुम्ही जसं मगाशी सांगितलं की विद्यार्थी एक्झामला जाताना मेडिटेशन ॲफर्मेशन्स करून जर गेला तर त्याचा फायदा होईल. तर ती प्रोसेस काय असेल नक्की एक्झामला जाताना मेडिटेशन आणि ॲफर्मेशन्स काय सांगाल त्याच्याबद्दल? बघा, मेडिटेशन म्हणजे हा इंग्लिश आपण आज जो वर्ड घेतला आहे, ठीक आहे सर, तर हा खूप आपल्याला हायफाय वाटतो, ठीक आहे. आणि आपले भारतीय संस्कृती अशी आहे ना, ध्यानधारणामधूनच सगळं शिकत आलेली आहे. तर इथे आपण त्याला ध्यानधारणा म्हणतो. खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे. तुम्ही 2 मिनटं शांत बसून राहा. बसल्यानंतर प्रत्येकाचा प्रश्न असेल, शक्यच नाही, आमच्या मनामध्ये खूप सगळे विचार येतील, येऊ द्या जाऊ द्या. जेव्हा तुम्ही बसतायत ना तेव्हा तुम्हाला 1 2 3 दिवसात किंवा महिन्यांमध्ये तुम्हाला हळूहळू ती शांतता जाणवेल आणि आपोआप तुमच्या वागणुकीमध्ये बदल होईल की तुम्हाला कुठेतरी पेशन्स वाढतील. आणि हे तुम्हाला रिअलाईज होतं जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात. हे पॅरेंट्सलाही रिअलाईज होतं जेव्हा ते करतात. राहिलं मुलांचं मेडिटेशन, जेव्हा आम्ही आज आमच्या स्कूलमध्ये रोजचं आम्ही मेडिटेशन घेतो सर, रोज अफर्मेशन्स होतात मुलांचे. जाण्याआधी घरी जाण्याआधी सुद्धा ग्रॅटिट्यूड होतं, मी येईलच पुढे ग्रॅटिट्यूडकडे. रोज अफर्मेशन्स होतात, गायत्री मंत्र होतो, सरस्वती वंदना होते. आम्ही इथपर्यंत येतो की तुमच्या आईवडिलांना डोळ्यासमोर आणा, त्यांच्या पाया पडा, तुमच्या टीचर्सला आणा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या, त्यांना घट्ट मिठी मारा. कारण बरेच पॅरेंट्स मगाशी जसं म्हटलं मिठी मारत नाही, आम्ही सगळं मेडिटेशनमध्ये करून घेतो. आता लेट्स से 1000 विद्यार्थी आहेत, 1000मधून जर एक 10 मुलांनी जरी केलं ना मेडिटेशनमध्ये मी मिळवलं, बरोबर. आणि इथे होतं काय, जेव्हा ते आणतायत ना डोळ्यासमोर तेव्हा त्यांच्या आईवडिलांमध्ये एक कनेक्शन निर्माण होतं, सोल टू सोल जे आपण म्हणतो. ते कनेक्शन झाल्यामुळे ना आपोआप ते रिलेशन चांगलं व्हायला लागतं. हे फक्त मेडिटेशनमुळेच मी म्हणेन. आणि अफर्मेशन्स काय नाही, जे सकारात्मक वाक्य. लेट्स से आमची रोज मुलं म्हणतात आय एम द बेस्ट स्टुडंट. जेव्हा ते वारंवार म्हणतायत ना त्यावेळेला ती गोष्ट कुठेतरी त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसते, आणि मग ते माइंड तसं काम करायला चालू करतं. म्हणजे हे मेडिटेशन आणि अफर्मेशन्स हे रिवाइंडिंग ऑफ माइंड करतात, म्हणजे तुमच्या ब्रेनवर हे करतात. जसं आपल्याला समजा पिकनिकला जायचं असतं,
आपण कंटिन्यू म्हणतो पिकनिकला जायचं मज्जा करायची. सर विदाऊट अलार्म आपण उठतो म्हणजे काय अफर्मेशनच आहे राईट. कारण आपण तेवढं उत्सुक असतो, तेवढं आपण एक्सायटेड असतो की मला जायचं. सेम मुलांना आम्ही जेव्हा म्हणतोय आय एम द बेस्ट स्टुडंट किंवा टुडेज पेपर इज इझी फॉर मी हे जेव्हा म्हणतोय त्यावेळेला आपोआप त्यांच्या माइंडमध्ये ते जातं आणि ते प्रयत्न तरी करतात त्या तऱ्हेने. ते आहे अफर्मेशन. आणि मगाची जे तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हटलं होते त्याच्याबद्दल काय सांगा? ग्रॅटिट्यूड म्हणजे सिम्पल आहे की तुम्ही दुसऱ्याबद्दल आदर म्हणा की कृतज्ञता आपण मराठीमध्ये म्हणतो कृतज्ञता म्हणा. सर सॉरी आणि थँक्यू हे खूप मोठे वर्ड्स आहेत, पण आपल्याला पॅरेंट्सला पण म्हणा किंवा मुलांना आम्ही मध्ये एक दोन मुलांशी संवाद साधत असते तेव्हा मुलांनी म्हटलं सॉरी बोलना है, कैसे बोलना है? म्हटलं अरे क्यों? नाही मॅम बोला ही नाही कभी. म्हटलं इज इट? हां मॅम. सर 7th 8th मुलगा म्हणतो मी सॉरीच म्हटलं नाही अजून कधी, आईवडिलांना पण नाही आणि टीचर्सला तर नाहीच नाही. म्हटलं ओके चलो लेट्स से सॉरी. तसं काही अर्धा तास घेतला त्या गोष्टीसाठी, पण मी म्हणून घेतलं की तू यू गो अँड यू से टू युअर टीचर सॉरी. ते झालं. आता सॉरी आणि थँक्यू इथे मी सांगेल लेट्स से मी जर तुम्हाला थँक्यू म्हटले तर तुम्हाला खूप छान वाटतं की अरे मला थँक्यू म्हटलं काय. ते झालं ग्रॅटिट्यूड. तर आम्ही आमच्या इथे मुलांना सांगितलेलं आहे झोपायच्या आधी रोज 5 लोकांना डोळ्यासमोर आणायचं. हे मी फॉलो करते, हे माझी मुलं करतात आणि माझे स्टुडंट्सही करतात. 5 लोकांना आणा आणि त्यांना थँक्यू म्हणा. आठवा त्यांनी तुमच्यासाठी चांगलं काय केलेलं आहे. आणि जेव्हा आपण हे करतो ना ग्रॅटिट्यूड त्यावेळेला आपण दिवसभरात किती पण थकलेलं असू दे, दिवस किती पण वाईट गेलेला असू दे, तेव्हा आपल्याला कुठेतरी लक्षात येतं अरे काही 5 गोष्टी आपल्यावर चांगल्या झाल्या आहेत आणि त्या 5 लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे कुठल्या तरी गोष्टींसाठी. मग साधी गोष्ट मला पाणी आणून दिलं, मला दूध दिलं, काही असू शकतं, छोटी छोटी मदत असू शकते. म्हणजे मी तर म्हणेल पॅरेंट्सला की तुम्ही तुमच्या इथे जी घरात कामवाली येते तिला जाताना थँक्यू म्हणा. एखादा कुरिअरवाला आला त्याला थँक्यू म्हणा. पाणी विचारा. हे सर एक 15 अगोदरचीच गोष्ट आहे. आमच्या घरी आम्ही सवय लागलेली की थँक्यू म्हणायचंच. कोणी पण येऊ दे पार्सल दिले थँक्यू म्हणा आणि पाणी विचारा. सकाळी 6:30ला तो माणूस आला. मी त्याला विचारलं दादा थँक्यू सो मच आणि पाणी देऊ का? तर त्याला कळलं नाही. तो मोबाईलमध्ये मी पटपट पार्सल जायची तो घाईमध्ये होता. तो लिफ्टजवळ गेला. त्याला ते नंतर रिअलाइज झालं. मी त्याला पाणी विचारलं आणि थँक्यू म्हटलं. तो परत आला बेल वाजवली. म्हटलं काही राहिलं नाही. मला आज पहिल्यांदा कोणीतरी थँक्यू म्हणाले आणि पाणी विचारलं. म्हणजे बघा ह्या गोष्टीचा फायदा किती आहे आपल्यालाच नाही त्यांचाही दिवस खूप चांगला जातो राईट. सो आणि हे परत आहे ना सर वाईब्स येतात आपल्याकडे. म्हणजे आपण ज्या आईवडिलांकडून शिकलोय चांगलं करा चांगलं येणार आहे हे चांगलं केल्यानंतर आणि कृतज्ञता दिल्यानंतर कुठल्या ना कुठल्या रूपाने ते येणारच आहे. सो ग्रॅटिट्यूड हा खूप महत्त्वाचा आहे. काही असू द्या, मग ती रस्त्यावरची व्यक्ती असू द्यात, एखादी तुम्हाला मदत करणारी एखादा वर्कर असू द्यात, कोणी असू द्यात, ते ग्रॅटिट्यूड मॅजिक वर्ड्स आहेत सर गेले पाहिजे. बरोबर नक्कीच. ॲफर्मेशन्स मेडिटेशन्स ग्रॅटिट्यूड पण खूप महत्त्वाचा रोल आहे त्यांचा पण. आता तुम्ही म्हटले की ग्रॅटिट्यूडमध्ये सॉरी हा शब्द, त्या सॉरीवरून मला आठवलं की रागवतो आपण खूप, अँगर म्हणजे पॅरेंट्स स्टुडंट्स याच्यामध्ये खूप काय म्हणतो आपण की अँगर वाढतो खूप, एकमेकांवरती खूप चिडतात. तर ते कंट्रोल कसं करता येईल? ते कंट्रोल करण्यासाठी काय होईल आणि ते कंट्रोल झाल्यानंतर त्याचा फायदा काय होऊ शकतो? परत मी ही नॅचरल प्रोसेस आहे रागवणं. आणि रागवतात कधी पॅरेंट्सची पण चूक नाही आहे, कारण ते रागवतात ते भीतीपोटी असतं. म्हणजे लेट्स से मुलगा खाली गेला आहे खेळायला, न सांगता गेला किंवा सांगून गेला अर्ध्या तासात येतो, 1 तास झाला आलाच नाही. मग पॅरेंट्स चिडतात, अरे अभ्यास नाही आहे का, हे नाही आहे का, तुला कळत नाही का, चालवून जातात. जर इथे मुलांनी सॉरी म्हटलं तर पॅरेंट्सचा राग इमिडिएट शांत होणार आहे. म्हणजे पॅरेंट्सच नाही सर, हे मला वाटतं रोजच्याच जीवनामध्ये आहे. आपण कोणाला सॉरी म्हटलं तर त्यांना बरं वाटतं, ठीक आहे बाबा सॉरी म्हणताना सोडून देऊ असं होतं. सो तिथे मुलांनी म्हटलं, लेट्स से मुलांनी नाही म्हटलं तर पॅरेंट्स अजून चिडतील. पण जेव्हा मी मगाशी एका तुम्हाला सांगितलं संभाषणामध्ये, जर पॅरेंट्स चिडून जरी गेले ना पण थोड्या वेळाने त्यांना कळतं बरं का, म्हणजे कोणी असू दे की माझी ते चूक झालेली आहे, की मी मुलांवर खूप चिडले. जेव्हा कळतं ना खरंच जा आणि सॉरी म्हणा. तुम्ही म्हटलात ना त्या मुलगा तुम्हाला नेक्स्ट टाइम तोच स्वतः सॉरी म्हणेल की मम्मी पप्पा सॉरी मी उशिरा आलो किंवा माझी चूक झाली, हे तुम्हाला तो म्हणेल. ठीक आहे. म्हणजे सॉरी या शब्दाचा एवढा मोठा रोल आहे. आपली चांगली चर्चा रंगली आहे. आपण याच्यानंतर परत एक लहान मुलांकडे येऊयात. आता मी पण अनुभव घेतला आहे की लहान मुलं असतील ना त्यांना बोलायचं खूप आवडतं.
ते असं वाटतं की माझ्या खूप साऱ्या गोष्टी लोकांनी समोरून ऐकाव्यात, पण पॅरेंट्सना म्हणा किंवा मोठ्या लोकांना वेळ नसतो तर ते इग्नोर करतात. तर ही जी सिच्युएशन आहे की लहानांना सांगायची आवड आणि मोठे थोडे अवॉइड करतात, तर ही कशी मॅनेज करायला पाहिजे मोठ्या माणसांनी? सर हे आजकाल खूप वेळा मला ऐकायला मिळतं पॅरेंट्सकडून. छोट्या पॅरेंट्सचे जे मुलं आहेत, म्हणजे छोटी मुलांचे जे पॅरेंट्स आहेत, ते नेहमी म्हणतात याला खूप बोलायचं असतं, खूप बडबड करायची असते. ह्या सांगत असतात की नाही सगळं स्कूलमधून गेल्यापासून खाल्लं काय, कोणत्या मित्राने काय सांगितलं काय नाही, हे सगळं सांगायचं असतं. आणि जशी जशी मुलं मोठी होतात ना त्यावेळेसचे पॅरेंट्स जेव्हा सांगतात, म्हणजे 5th 6th 7th नंतरचं, एक 7th 8th नंतर तर हे चालू होतं की मुलगा माझ्याशी बोलतच नाही आहे, मुलगी माझ्याशी शेअरच करत नाही आहे, ह्या गोष्टी चालू होतात. आता इथे पॅरेंट्सचा रोल कसा आहे बघा, जेव्हा मुलं आपल्याकडे येतात काहीतरी सांगायला, ठीक आहे, आपण बिझी असतो. परत मी येईल, आय डू अंडरस्टँड, वी ऑल आर बिझी समवेअर, आणि प्रत्येक वेळेला मुलांना वेळ नाही देऊ शकत किंवा ऐकू नाही शकत, किंवा कधी कधी असं होतं महत्त्वाची आपली मीटिंग चालू आहे, काम चालू आहे, मुलं येतात, मम्मा मला हे सांगायचं आहे, पप्पा मला हे सांगायचं आहे, तिकडेच तू थांब जरा, समजत नाही आहे, माझं महत्त्वाचं काम चालू आहे, आपण नंतर बोलू. आणि जेव्हा हे होतं ना सर, त्यावेळेला ते मुलं कुठेतरी कॉन्फिडन्स त्यांचा लो होतो की बाबा माझं ऐकून नाही घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि जरी ऐकलं जरी ना पॅरेंट्सने कधी कामामध्ये, तर ओके ठीक आहे आपण नंतर बघू. अरे पण त्या बाळाला सांगायचं आहे काय, ते नाही जात. आणि मग जशी जशी मुलं मोठी होतात त्यांना कळतं आईबाबांचं ऐकून नाही येते, मम्मी पप्पांना वेळ नाही आहे, मग ते अजून कोणीतरी शोधतात त्यांना ऐकण्यासाठी. सो इथे जेव्हा तुम्हाला मुलांना खरंच समजून घ्यायचं आहे की तुम्ही खूप सगळे बिझी आहात, मी सांगेल संध्याकाळचं एक वेळ ठेवा, संध्याकाळी तुम्ही उशिरा येतात तर सकाळची एक वेळ ठेवा, त्याला मी क्वालिटी टाईम म्हणते. मी म्हणते आईने आणि वडिलांनी वेगवेगळे 15 ते 20 मिनटं हे मुलांबरोबर घालवावे. तिथे त्यांचा मोबाईल बरोबर नाही आहे, त्यांचा पार्टनर नाही आहे, घालवा आणि विचारा बाळारे आज तुझा दिवस कसा गेला, तुझं काय काय झालं. आणि ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत करा. जेव्हा ती मुलं छोटी असतात भरपूर काही गोष्टी सांगतील आणि त्या गोष्टींमधून आपल्याला कळेल, पण जसं आपण म्हणतो कधी कधी गुड टच बॅड टच किंवा काय झालं तर ते घाबरणार नाही त्या गोष्टी सांगायला, ते पूर्णपणे तुमच्याबरोबर मोकळे होते. फक्त जेव्हा तुम्ही सांगणार आहे तर इथे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करा पॅरेंट्सला. मी सांगेन की तुम्ही इम्पॅथी दाखवा, सिम्पॅथी दाखवू नका. म्हणजे काय, जर आपण सिम्पॅथी म्हणजे फक्त आपण ऐकून घेतो, आपलं लक्ष अर्ध आहे अर्ध नाही, आपल्याला त्यांच्या भावना नाही कळत आहे, पण इम्पॅथी म्हणजे तुम्ही पूर्णपणे त्याच्यामध्ये गेला आहात, त्यांना पूर्ण त्यांची सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर येते, तुम्हाला ते फील होते, ते आहे इम्पॅथी. शांतपणाने ऐकून घ्या त्यांच्याबरोबर काय झालेलं आहे किंवा त्यांनी काय चांगलं केलेलं आहे, सगळ्याच गोष्टी. आणि जेव्हा हे चालू होईल ना सर, जेव्हा तुमचा एक मोठा प्रश्न होता की शेअर नाही करत, इथे पेरेंट्स सगळे इतके बिंदास्त राहतील ना की माझं बाळ माझ्याबरोबर सगळं शेअर करत आहे. का तर फक्त रोजची 15 ते 20 मिनटं. आणि मला वाटत नाही कोणी कितीही बिझी असेल तर 15 ते 20 मिनटं काढणं पॅरेंट्ससाठी अवघड नाही. मग तुम्ही ती एक्झरसाईजमध्ये काढा, सायकलिंगला मुलाला सकाळी घेऊन जा, नाही तर संध्याकाळी थोडा वेळ बसा, काही करा, पण तुम्ही ठरवा की मला टी व्ही किंवा मोबाईल बघण्यापेक्षा माझ्या बाळाला वाढवायचं आहे तर मला ते बघायचं आहे. राईट? नक्कीच. आता हे ऐकत असताना मी एक न्यूज वाचली होती, ती आठवली. एक कुठली तरी ग्रामपंचायत आहे, म्हणजे गाव आहे, त्यांनी असा डिसिजन घेतला आहे की रोज संध्याकाळी 1 तास 7 ते 8च्या दरम्यान कुणीही मोबाईल वापरायचा नाही, टी व्ही पाहायची नाही, त्यांनी फक्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आपल्या मुलांसोबत. तर असे निर्णय घेणं योग्य आहे का आणि त्याचा काय इफेक्ट होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? सर माझ्यासाठी पण सरप्राईज आहे, असा निर्णय गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये झाला. मी तर हॅट्स ऑफ म्हणेल, त्यांना थँक्यू म्हणेल की असा तुम्ही निर्णय घेतला आहे. कारण सर आपल्याला म्हणजे इव्हन मला असं वाटतं की माझा मोबाईलला रेंज नाही आहे किंवा आपण कुठे गेलो तर आपण नर्वस असतो, माझे इम्पॉर्टन्स कॉल्स येतील का किंवा काय होईल. पण लेट्स से सर काही बिघडत नाही जर एक दिवस मोबाईल बंद राहिला तर, बरोबर. जर हा निर्णय घेतला आहे ना 1 तासासाठी, मी म्हणते खरंच असा निर्णय झाला पाहिजे, कारण तेव्हाच कुठे ना पॅरेंट्स मुलांबरोबर येणार होते किंवा आई वडील. म्हणजे मी कपलकडे जात नाही आहे, पण बघा परत मी कपल्स काय करतायत किंवा आई वडील काय करताय यांना बघून मुलं मोठे होणार आहेत. सो त्यांच्यामध्ये जर खूप चांगलं बॉन्डिंग असेल तर आय डोंट फील की मुलांना कुठे पॅरेंटिंगची गरज असेल.
सो मी जेव्हा पण काउन्सिलिंग करते ना तर बरेच पॅरेंट्स येतात, म्हणजे आई येते की मला बोलायचं आहे, वडील येतात मला बोलायचं आहे, मी नाही सांगते, मला दोन्ही पॅरेंट्स पाहिजे असतात. मी 1 ते 1.5 तास घेईन, पण मला दोघं समोरासमोर पाहिजे, कारण मला दोघांकडून अंडरस्टँड करून घ्यायचं असतं एक्झॅक्टली व्हॉट इज द सिच्युएशन. कारण बऱ्याच वेळेला असं होतं मला जे सांगायचं तेच मी सांगेन, राईट. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, म्हणून मी तिथेही सांगेन. मग परत मी इथे येईल, जे तुम्ही मगाशी म्हणालात की किती इफेक्टिव्ह आहे. ऑफकोर्स सर, हे खूप इफेक्टिव्ह असणार आहे. आणि ह्याच्यामुळे क्वालिटी टाईम दिल्यामुळे एक फॅमिली बॉन्डिंग वाढेल, एक चर्चा होईल, बरोबर. चर्चा झाल्यामुळे एकमेकांचे प्रॉब्लेम्स असू द्यात किंवा काय चांगलं झालं आहे हे कळेल. आणि अजून एक मी इथे ॲड करेल, जर 15 ते 20 मिनटं घालवत आहेत ना किंवा जेवताना पण, तर पालकांनी रोज प्रश्न विचारावा की आज चांगलं काय झालं तुझ्याबरोबर. जेव्हा हे विचारतील ना, आणि जेव्हा आपण मगाशी ग्रॅटिट्यूड म्हटलो ते पण त्यांना आठवणीने झोपताना करायला हवा. आणि 5 कुठल्याही चांगल्या गोष्टी की काय झालेल्या आहेत दिवसभरात ते सांगा. पहिल्यांदा असं होईल की मुलं नाही सांगणार, कधी ओपन होतील कधी नाही होणार, कधी खूप काही लिस्ट असेल सर मोठी. सो दोन्ही गोष्टी असू शकतात. जर ओपन झाली तर वेल अँड गुड आहे. आणि पॅरेंट्सनेही सांगावं त्यांच्या ऑफिसमध्ये काय झालं किंवा आज सकाळपासून घरामध्ये काय झालं. आणि नाही जरी सांगितलं तर पॅरेंट्सने सुरुवात करा. मुलं 1 गोष्ट 2 गोष्ट हळूहळू सांगायला सुरुवात नक्की करतील. नक्कीच, म्हणजे जो काही निर्णय घेतलेला आहे तो गावाने, तो खरंच एक चांगला उपक्रम मानला जाईल. हे सगळीकडे हळूहळू अप्लाय व्हायला पाहिजे. ठीक, आता आपण हे लहान मुलांबद्दल वगैरे बोललो. आता किती नाही म्हटलं तरी मुलं मुली थोडा डिफरन्स होतच असतो. आणि मुलं म्हणू शकतो की आपण सगळ्या गोष्टी पॅरेंट्स बरोबर शेअर करतात, पण वयात आलेल्या मुली आपण जे म्हणतो की ते काही गोष्टी पॅरेंट्ससोबत शेअर करत नाही. तर त्याच्यासाठी पॅरेंट्सने मुलींना, स्पेशली मुलींना कसं कन्व्हिन्स करावं? बघा, पहिली गोष्ट तर असं आहे, वयात येणाऱ्या मुली किंवा वयात येणारी मुलं यांच्यामध्ये चेंजेस दिसून येतात. मुलांची पटकन दिसतात, मुलींचे काही दिसत नाही, काही दिसतात, राईट. इथे असं होतं ना सर, आपली संस्कृती आधीपासून अशी होती किंवा अजून पण काही आहेत विचार की बाबा मुलीला एकटीला पाठवायला नको, मोठी झाली आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, राईट. सो जेव्हा हे असं होतं ना त्यावेळेला त्यांच्यामध्ये तो न्यूनगंड किंवा कॉन्फिडन्स ऑलरेडी लो होत जातो की मी हे का करू नये किंवा का करू नये. मी तुम्हाला इथे एक खूप छान सांगेल की आमच्या स्कूलमध्ये आम्ही 5th 6th पासून मुलींना आणि मुलांना पिरियड्सची माहिती देतो, एकत्र बसवतो, त्यांना एक्झॅक्टली सगळं नाही पण थोड्या गोष्टी सांगतो. आणि इथे मी मुलींना स्वतः सांगत असते, गुड टच बॅड टचच आहेच, की पिरियड्स येणं हे एक गिफ्ट आहे आपल्याला. हे देवी देताना म्हणजे देवींना पण आलेलं आहे. आणि वेन वी आर हॅव्हिंग, सो इट्स गिफ्ट. कारण बऱ्याच लोक बघा, प्रत्येकाचं कल्चर वेगळं आहे की देवांना हात लावला काही ठिकाणी लावला जातो, सर दॅट इज अ डिफरंट पार्ट, तिकडे मला नाही जायचं आहे. पण जेव्हा तुम्ही मुलींना सांगतात ना हे गिफ्ट आहे तुम्हाला देवाने किंवा नेचरने दिलेलं, सो दे फील प्राऊड की अरे हा, मी सांगते की ही कोणाकडेच ताकद नाही, ही आपल्याला गिफ्ट आहे. आणि हे असल्यावर आपण एक फ्युचर किंवा दुसरं जनरेशन निर्माण करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. सो डोंट थिंक बॅड. आणि हे कधी होईल जेव्हा आई आणि वडील मुलींबरोबर एकदम ठामपणे उभे राहतील, खूप व्यवस्थित चर्चा करतील की एक्झॅक्टली काय होतं आहे. कारण जर त्यांनीच आईवडिलांनी कुठेतरी बाउंड्रीज ठेवल्या की नाही हे असं नसतं, ते तसं नाही करायला पाहिजे, किंवा त्यांना कुठेतरी लिमिटेशन्स दिले, तर आजकाल सर लिमिटेशन्स दिले की मुलांकडे गॅजेट्स आहे, गुगल आहे, पाहिजे ते गुगल करा, नाही ते इन्फॉर्मेशन गुगल त्यांच्यासमोर ठेवेल. सो आय विल सजेस्ट टू पॅरेंट्स, आणि इट्स रिक्वेस्ट पण मी म्हणेल की मुलं काही विचारताय तर काही त्यांचं एज किती आहे तेवढ्यापर्यंत त्यांना सांगा गोष्टी. आणि हे पण सांगा, बाळा तू जसं मोठा होशील तुला काही गोष्टी कळत जाईल. जरी तुम्ही त्यांना सांगितलं, जसं तुम्ही म्हणालात की मुली नाही शेअर करत, 100% शेअर करते. सर बऱ्याच मुली येतात माझ्याकडे की मॅम घर पे तो ऐसे बोला जाता है, असं होतं तसं. इट्स फाईन बच्चा, आपकी मे बी कल्चर अलग है तो वो ॲक्सेप्ट करो, बट इन्फॉर्म युअर पॅरेंट्स, राईट. सो हे जेव्हा कळेल ना हळूहळू. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट होते काय सर, जेव्हा मी मुलं आणि मुलींना दोघांना सांगतो त्यावेळेला मुलांमध्ये पण काही चर्चा होतच असतात, तेव्हा त्यांनाही कळतं की मला रिस्पेक्ट करायचा आहे मुलींचा. सो ह्या गोष्टीमुळे दे ऑल्सो अंडरस्टँड की मला हे करायचं आहे. आणि मग जो कम्युनिकेशन गॅप आहे ना तो कुठेतरी भरून निघाल्यामुळे किंवा थोडीफार इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे ते सर्च करत नाही. सो पॅरेंट्सने हे करायला हवं की सांगा, काही नाही ना, विचारतील प्रश्न, विचारणार तर आहेच, पण तुम्हाला कुठपर्यंत त्यांच्या एजपर्यंत सांगायचं हे तुम्ही ठरवा.
आणि आपल्याला लक्षात येतच सर की मला आत्ता माझा मुलगा एवढाच आहे तर मला एवढंच सांगायचं आहे. नक्कीच. त्याच्यामुळे पॅरेंट्सने पण मुलींना म्हणा मुलांना म्हणा सांगताना त्यांच्या वयाच्या जेवढ्या काय अकॉर्डिंगली गोष्टी असतील तेवढ्या सांगाव्या. राईट. ठीक आहे. आता मी लहान मुलाच्या किंवा एखाद्या मुलाच्या स्वभावाकडे येईल की तो स्वभाव असा का बनत असेल. सपोज मला एखादी वस्तू पाहिजे, आता लहान मुलांचं म्हटलं तर मला खेळणं पाहिजे, मोठ्या मुलांना म्हटलं तर मला गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, आणि ते जर नाही भेटलं तर त्यांना खूप राग येतो. तर हा स्वभाव त्यांचा का बरं होत असेल? सर हे मी पण एक्सपिरियन्स केलं आहे. लेट्स से मी एक छान एक्झाम्पल दिली. ते आपण मुलांना बड्डेज जेव्हा असतात तेव्हा गिफ्ट घेण्यासाठी घेऊन जातो, ठीक आहे, आणि मग तिथे देतो तेव्हा मुलांना वाटतं मलाही गिफ्ट पाहिजे, म्हणजे तू त्याला घेते ना मला का नाही. आणि मग पॅरेंट्सला वाटतं अरे ठीक आहे ना माझ्याकडे आहेत ना पैसे, मला नाही मिळाले मी घेऊन देतो. इथून ती सुरुवात होते सर. बघा गरज मी मगाशी जसं म्हटलं आणि तुमच्याकडे काय आहे हे जर पॅरेंट्सलाच अंडरस्टँड झालं ना की मला खरंच द्यायची आहे का. जर घरात 10 कार्स ऑलरेडी आहेत तर मी 11वी कार घेऊन का देऊ. मुलांना सांगा बाळा रे तुझ्याकडे आहे ना तू त्याच्याबरोबर आधी खेळ मग आपण नवीन घेऊ. मुलं मे बी हट्ट करतील, लोटांगण घालतील दुकानामध्ये, मग पॅरेंट्सला वाटेल आणि मला सगळे बघताय मी घेऊन देऊ असं होतं सर. पण नाही, तुम्ही तिथे ठाम राहा की आता बड्डे कोणाचा आहे त्याचा आहे, तुझा जेव्हा तुला ऑलरेडी गिफ्ट मिळणारच आहे तिकडे, राईट. सो तिथे तुम्ही ठाम राहा, नका घेऊन देऊ, आणि हळूहळू सर हे होईल, लगेच होणार नाही परत. आणि पॅरेंट्सला इथे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एकदा घेऊन दिलं दुसऱ्यांदा ते लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. परत आलं मोबाईल्स असेल, गॅजेट्स असेल, गरज किती आहे हे मुलांना अंडरस्टँड करून द्या. मुलं मागणारच आहे की लेट्स से आता मोबाईलचं मी मगाशी म्हटलं, काही मुलं जातात मॅचेसला जातात किंवा घरी कोणी नाही आहेत, आई वडिलाचं न्यूक्लिअर फॅमिली, मग त्यावेळेला मोबाईल गरजेचा आहे. पण तू माझ्याच जवळ आहे, आपल्या घरामध्ये ऑलरेडी सगळे फॅमिली मेंबर्स आहेत, मला गरज नाही आहे मोबाईलची, तू थोडा मोठा झाल्यावर तुला देऊ. हे कधी होईल? शांततेने सांगितलं. परत पॅरेंट्सचा अजून एक प्रश्न असेल, मग होतच नाही, शक्यच नाही, मी एकदा सांगेल आणि नाहीच होणार, नाही होणार. परत मी सांगेल ना माझ्याकडे जादूची छडी आहे ना तुमच्याकडे आहे, थोडासा वेळ लागेल, त्यांना वेळ द्या, समजून घ्या. आणि जर हट्ट करतायत ना सर, बेस्ट वे मी सांगेल डायव्हर्ट करा मुलांना. इमिडिएट त्यांच्या चांगल्या काय गोष्टी आहेत ना त्याची आठवण करून द्या. तुम्ही जर प्रत्येक वेळेला डायव्हर्ट करणं शिकलात ना तर मला वाटत नाही पॅरेंट्सला, परत मी रॉकेट सायन्स आहे किंवा पॅरेंटिंग आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त कुठेतरी आपण बिझी असल्यामुळे आपण वापरत नाही की आपल्या लक्षात नाही आहे. म्हणजे आपल्याच आईवडिलांवरून आठवा, आपल्या आईवडिलांना नाही पडली पॅरेंटिंगची गरज किंवा कुठले पुस्तकं पण वाचले नाहीये, त्यांनी त्यावेळेसची गरज काय आहे ती किती द्यायची आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला त्यांनी स्किल्स किंवा आपण नीतिमूल्य जे म्हणजे व्हॅल्यूज बोलतो ना सर, त्या खूप चांगल्या शिकवल्या, म्हणून आपण इथे आहोत त्यांच्यामुळे असं मी म्हणेन. व्हॅल्यूज जर तुम्ही मुलांना दिलात तर इथे मुलं हट्ट मला नाही वाटत करतील. बरोबर, नक्कीच. आता आपली चर्चा करताना आपल्या पॅरेंट्सला जे म्हणतो आपण काउन्सिलिंगची गरज पडली नाही, तर याचं कुठेतरी एक कारण असं होतं की जुन्या काळी जॉईंट फॅमिली खूप होत्या. आता बघतो की आपण आई वडील मुलगा 4 जण हार्डली राहतात आणि जुन्या काळी खूप जॉईंट फॅमिली होती. तर एक चांगला मुलगा घडवण्यासाठी, एक चांगलं पॅरेंटिंग होण्यासाठी जॉईंट फॅमिलीची कितपत महत्त्व आहे? सर मी इथे सांगेल की प्रत्येक गोष्टीला जशा 2 बाजू, म्हणजे नाण्याला 2 बाजू आहेत, ठीक आहे, तसं हे आहे की तुम्ही कुठल्या गोष्टींचा फायदा करून घेता, तुम्ही किती पॉझिटिव्हली विचार करतात. जॉईंट फॅमिली आहे तर त्याचे काही ॲडव्हान्टेज पण आहेत, काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. न्यूक्लिअर आहे, सेम थिंग, ॲडव्हान्टेज आहेत, डिसॲडव्हान्टेज आहे. कधी जॉईंट फॅमिलीमध्ये पण मनं दुखवल्यामुळे भांडणं होतात, ती मुलं तशी करतात. कधी चांगले असेल तर ऑफकोर्स ते चांगली होतात. न्यूक्लिअरमध्ये आईवडीलच आहेत, लक्ष द्यायला कोणी नाही आहे, किंवा आईवडिलांनी खूप चांगलं समजून त्यांचा टाईम ॲडजस्ट करून मुलांना पॅरेंटिंग केलं. सो इट्स टोटली डिपेंड ऑन पर्टिक्युलर पॅरेंट्स. आणि तुम्ही किती पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवताय तुमच्या मुलांना वाढवायला, तुमच्याकडे काय गोष्टी आहेत तुम्ही याचा विचार करताय इन्स्टेड ऑफ काय नाही आहे. म्हणजे मी इथे परत येईल की तुमच्याकडे काउंट करा, म्हणजे मी इथे परत येईल सर. एक अजून एक खूप छान मला आठवलं की माझ्याकडे पॅरेंट्स जेव्हा येतात ना तेव्हा मी त्यांना विचारते मुलगा मुलगी कसा आहे सांगा मला. सर पहिली सुरुवात 99 पॅरेंट्सचे होते, माझ्या मुलाला हे येत नाही, माझ्या मुलाला ते येत नाही, हे करत नाही, ते करत नाही. म्हटलं ओके, आता मला पॉझिटिव्ह गोष्टी सांगा तुम्ही. म्हणजे जर पॅरेंट्सनेच हे ठरवलं की मला पॉझिटिव्ह गोष्टी आणि निगेटिव्ह गोष्टी किती आहेत त्याची तुलना करा. सर मला असं वाटत नाही आज आपल्या कोणाकडे पॉझिटिव्ह गोष्टी कमी आहेत, ऑफकोर्स सगळ्या पॉझिटिव्ह आहेत.
राईट. पण ते आपल्याला जर कळलं तर त्या मुलांनाही कळतील. आणि सेम थिंग मी पॅरेंटिंगमध्ये पण म्हणेन परत एकदा की तुम्हाला जर मुलांना ॲक्सेप्ट करता आलं ना तर ते करा. तुमच्या बाळाला किंवा तुम्हाला पॅरेंटिंगची गरज नाही आहे. फक्त द वे द चाइल्ड इज देअर, जस्ट ॲक्सेप्ट हिम ऑर हर. नक्कीच खूप मोलाचं मार्गदर्शन, खूप माहिती मिळत चाललेली आहे. आणि आता आपण येऊयात की प्रोत्साहन देणे. एखादा विद्यार्थी असेल, त्याची एक्झाम झाली की काही जण म्हणतात की तू एवढे एवढे मार्क्स पाड, तुला काहीतरी गिफ्ट देतो. काही जण काय स्वतःहून काहीतरी घेऊन येतात गिफ्ट्स, म्हणजे कुठे ट्रॉफी असेल ते घेऊन येतात. किंवा काही जण असं दाखवतात की बाबा तू मार्क्स पाड, तुला हे घेऊन देईल. तर ते किती योग्य आहे आणि याने मुलाची नक्कीच प्रोग्रेस होते का? बघा सर, प्रोत्साहन म्हणजे एन्करेजमेंट, ॲप्रिसिएशन हे सगळ्यांना लागतं. तुम्ही मी सगळ्यांनाच लागतं राईट. मग इथे त्या मुलांना तर पाहिजेलच पाहिजे. इथे मी सांगेन फक्त माझी पॅरेंट्सला एक सजेशन असेल की तुम्ही हे सांगू नका तू हे केलं तर हे मिळेल. इथे काय होतं आपण आमिष दाखवतो सर. इफ यू आर डुईंग दिस देन ओनली यू विल गेट दिस. बट चाइल्ड विल से आय डोंट नीड दॅट, वाय शुड आय डू, मला गरजच नाही ना, मी का करू. त्याच्यापेक्षा जे मुलं करत आहेत ना तिथे लेट्स से आज कॉम्पिटिशनला गेले, सिल्वर मेडल मिळालं इन्स्टेड ऑफ गोल्ड, इट्स फाईन. संध्याकाळी त्याच्या आवडतीचं एखादं पदार्थ करा. इफ यू पॉसिबल घेऊन जा बाहेर खायला, जे आवडतं ते करा, क्वालिटी टाईम स्पेंड करा आणि सांगा बाळा आपण आज हे सेलिब्रेट करतो आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी स्टार्ट करा सेलिब्रेट करायला. त्यांना तो वेळ द्या आणि त्यांना काय आवडतं ना ते करा. मला आजकाल खूप मुलांकडून जेव्हा मी विचारतो की बाळा रे तुला तुझ्या आईवडिलांकडून काय हवं, किंवा मुलं बोलत नाही सर आम्ही लिहून काढायला लावतो कागदावर की यू जस्ट राईट इट डाऊन व्हॉट यू फील ऑर व्हॉट यू वॉन्ट फ्रॉम युअर पॅरेंट्स. सो पहिली गोष्ट आहे ते वेळ. म्हणजे 100पैकी 90 मुलं वेळ मागतात सर. म्हणजे जेव्हा असं तुम्ही म्हणतात की एन्करेजमेंट ॲप्रिसिएशन, तेव्हा ठरवा ठीक आहे हे झालं ना चला आपण आज जाऊयात फिरायला जाऊयात. म्हणजे मूव्ही मॉल्स याच्यापेक्षा तुम्ही ट्रेकिंगला घेऊन जा. त्यांना तो एक फील राहू द्या एन्व्हायरमेंटशी, अर्थशी. जेव्हा आपण चक्रासाठी बोलूच आहे आपण एक कधीतरी पॉडकास्टमध्ये, तेव्हा त्यांना तो फील येतो की मला एन्व्हायरमेंटमध्ये. आणि ऑफकोर्स आपण एन्व्हायरमेंटमध्ये गेलो बिकॉज ऑफ ऑक्सिजन म्हणा किंवा ते नेचर म्हणा आपण आपोआप फ्रेश होतो. सो तिथे तुम्ही क्वालिटी टाईम घाला. मूव्हीसोबत अगेन सेम थिंग इट मे हॅपन राईट. सो ह्या गोष्टी करा. त्यांच्या आवडतीची गोष्ट आणून द्या, छोटंसं एखादं गिफ्ट द्या. म्हणजे हे जेव्हा कराल ना आणि त्यांना माहीत नाही ठीक आहे तेव्हा करा. म्हणजे जसं मगाशी म्हणाला तू हे केलं, हे छान मार्क्स मिळवले की मी सायकल घेऊन देईन, हे केलं तर ते करेल. नको मग मुलगाही मोठेपणी बोलेल की तुम्ही हे केलं तरच मी हे करेल. त्याच्यापेक्षा हे असं सांगा म्हणजे त्यांना पण लक्षात येईल की अरे न सांगता गोष्टी पण होतात आणि आपल्याला कळतं ना की आपल्या मुलाला काय हवं. जर आपण त्याला आधीच दिलं ती गोष्ट तर त्यांना ना सर माणसांचे मन ओळखायला पण शिकतील. त्याच्यामुळे जर आपण त्यांना काही सरप्राईजेस दिले तर फक्त अशी द्या की ती खरंच त्यांच्यासाठी योग्य आहे. सो एन्करेजमेंट ॲप्रिसिएशन पाहिजेलच पाहिजे म्हणून मुलांना. भले मार्क्स तुमच्या मनाप्रमाणे येऊ देत, मनाप्रमाणे मेडल्स येऊ देत, नाहीतर नाही येऊ देत. त्यांना घट्ट मिठी मारून, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून, त्यांच्या आवडतीचा पदार्थ, छोट्या छोट्या सर गोष्टी आपण करू शकतो. त्यांच्यावर आवडतीचा खेळ खेळून काही करू शकतो. कधी ते हॅपी राहणार नाहीत कारण त्यांच्या मनाप्रमाणे नाही होणार. मग विचार की काय केल्यावर तू हॅपी राहशील. चिडचिड पण होणार मी तर तुला इथे घेऊन आले तरी तुला आवडत नाही. सो तेव्हाही करत राहा, विचारा आणि करा. बरोबर, नक्कीच. म्हणजे ॲप्रिशिएट तर कराच, फक्त असं की आमिष दाखवून नको. अचानक त्याला सरप्राईज द्या, ते त्याला आवडेल असं ते ॲप्रिशिएट केलं पाहिजे. नक्कीच. ठीक आहे, आता मी परत पॅरेंटिंगकडे येईल. आता मला तुमच्याकडून एक सल्ला पाहिजे की मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वाढवण्यासाठी जिजाऊ मातांचा खूप मोठा रोल होता. तर एक असा गुण कोणता किंवा ते पॅरेंटिंग रूल म्हणू शकतो आपण की छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ मातेने दिला, तो आजच्या मुलाला त्यांच्या पॅरेंट्सने दिला पाहिजे, एक कोणता गुण असा? बिगेस्ट सपोर्ट सर. जसं जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, शुभा तू हे कर, तू हे करू शकतो, तुला स्वराज्यासाठी लढायचं आहे. म्हणजे आई काय करू शकते ना, आपल्या समोर एक खूप मोठं उदाहरण म्हणजे जिजाऊ माता आहेत. ते माझ्यासाठी खूप मोठे आदर्श आहेत की काही असू द्या पण तुम्हाला लढायचं आहे. आणि एक दुसरी गोष्ट, तुम्ही लेडीजचा रिस्पेक्ट करा.
हे त्यांनी शिकवलं. ही खूप मोठी शिकवण दिली. त्याच्यामुळे शिवाजी महाराज खूप सगळ्या गोष्टी आपण बघतोच. आज आपण त्यांचं नाव एवढ्या वर्षांनी पण घेतोय किंवा पूर्ण महाराष्ट्रच नाही सर, जग पूर्ण त्यांच्यासाठी किंवा त्यांचं स्टाईल कशी होती लोकांना धरून ठेवण्याची, ते पण जिजाऊंनी शिकवलं. सो सगळ्यांचा रिस्पेक्ट करा आणि समजून घ्या दुसऱ्या माणसांना की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आणि शक्य झालं तर त्यांना मदत करा. आणि ठामपणे उभं राहण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे जिजामातेंचं जे स्वप्न होतं त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप कष्ट घेतले. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणं हे एका आईचं पॅरेंट्सचं काम असतं. ही शिकवण त्यांच्याकडून मिळाली. धन्यवाद. आणि अजून एक लास्ट प्रश्न जो माझा प्रत्येक पॉडकास्टमध्ये असतो की तरुणांसाठी सल्ला, कारण आजची तरुण पिढी बघतो काही जण आहेत चांगलं करतात, काही जण थोडे बिघडत चालले, तर तरुणांसाठी एक सल्ला काय सांगाल तुम्ही? मी तरुणांना सांगेल की नेहमी तुम्ही आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवा. कधीही काही असेल तर फक्त आईवडिलांना डोळ्यासमोर आणा आणि विचार करा ही गोष्ट मी करतो हे बरोबर आहे का चुकीचं आहे. बघा आज तरुण असू द्या, छोटा मुलगा असू द्या, मोठं, सगळ्यांना कळतं की आपण चूक करतोय का बरोबर करतोय. एवढे तर आपण सर म्हणजे मॅच्युअर असतो, राईट. सो हे कळत असतं. कधीतरी बरेच वेळेला असं होईल, अशा सिच्युएशन्स येतील की आपलं पाऊल चुकीच्या दृष्टीने पडू शकतं. पण तेव्हा ती हिंमतही ठेवा की तुमच्या आईवडिलांना जा, सॉरी म्हणा, किंवा अजून कोणी पर्सन असेल थर्ड त्यांना सॉरी म्हणा. मी एकच सल्ला देईल, प्रामाणिकपणे राहा. जे काही आहे ना ते तुमच्या आईवडिलांना म्हणा, थर्ड पर्सनला, जे कोणी असेल सांगा. कारण जेव्हा आपण खरं बोलतो ना त्यावेळेला लपवावं लागत नाही सर की मला हे मी काहीतरी बोललो आहे आणि त्याच्यासाठी मला अजून 10 खोटं, म्हणजे आपण म्हणतो एक खोटं लपवायला 10 खोटं बोलावे लागतात. सर इथे जर सगळ्यांनी तरुण पिढीने जर खरं राहिलं, चुकलं तर चुकलं, जसं मग आपण म्हटलं सॉरी आणि थँक्यू नेहमी यूज करा. आणि चूक आहे तर ती ॲक्सेप्ट करा. फक्त परत लक्षात ठेवा की ती चूक झाली, त्याच्या मार्गावर परत जायचं नाही आहे. आणि हे सगळं करताना जसं आपण मगाशी म्हटलो गॅजेट, स्क्रीन टाईम याच्यामुळे होतं, मुलं व्हायब्रेट थोडं डायव्हर्ट होते, त्या वाईब्स तशा येते. पण मग इथे जर मुलांनी मेडिटेशन म्हणा किंवा स्पोर्ट्स म्हणा, अफर्मेशन्स म्हणा, एक्झरसाईज म्हणा, काहीतरी एक तुमच्याबरोबर ठेवा, छंद, हॉबी ठेवा की जेणेकरून मुलं जात नाही. आज मी खूप मुलं बघते आजूबाजूला जे खरंच स्पोर्ट्स करतायत आणि अलॉंग विथ अकॅडमिक्स करतायत. सर वेळच नाही आहे त्यांना बाकीच्या गोष्टी विचार करायला. मग इथे मुद्दा काय, तुम्ही स्वतःला बिझी करा. आणि इथे परत नाही आहे, तरुण पिढीला पॅरेंट्सनी सपोर्ट करा. ठीक आहे ना, आज तो जिमला जातोय, आज सायकलिंगला जातोय, जाऊ देत ना, काही नाही. फक्त सांगा बाळाने तू नीट आहे परत. मॅडम आल्या वेळात वेळ काढून आणि त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या पॉडकास्ट थ्रू केलेलं आहे. असं वाटतं की हे क्वेश्चन्स मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसारच सांगतोय की जे मी लहानपणापासून अनुभवलं आहे आणि जे इथून पुढं अनुभवायचं आहे हे सगळं मी माझ्या स्वतःचीच कहाणी त्यांना सांगून त्याच्यावरती ॲन्सर्स मिळवलेले आहेत. नक्कीच खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही दिली आणि वेळात वेळ काढून आला त्याबद्दल धन्यवाद. आणि मी इथे गणेश सरांना खूप खूप धन्यवाद सर. इमेज ग्रॅटिट्यूड, तुम्ही मला बोलवलं, मला माझे विचार मांडण्याची संधी दिली आणि नक्कीच आपण ह्या विषयावर परत बोलू असं मला वाटतं आहे, कारण हा विषय संपण्यासारखा नाही आहे. आणि मला पॅरेंटिंगच्या याच्यात एक खारीचा वाटा उचलायची मला संधी दिली. माझे विचार पॅरेंट्सपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इमेज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सो मच. थँक्यू.